आज आपला शेवटचा अभ्यास वर्ग आहे. आज 18वा अध्याय संपूर्ण होणार आहे आणि त्या योगाने ज्ञानेश्वरी आणि आपला अभ्यास वर्ग यांचं एक अभ्यासरूपी पारायण पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे आज एक महत्वाचा दिवस आहे. तर नेहमीपेक्षा थोडासा जास्त वेळ लागेल. माझी तुम्हाला हीच विनंती आहे की शांत चित्ताने श्रवण करावं आणि आपल्याला काही ठराविक असे विषय घ्यायचे आहेत. पण ते विषय समजून घेणं त्याच्यासाठी आपण थोडासा वेळ घालवणार आहे. 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनानी कृष्णाला संन्यास या शब्दाबद्दल विचारलं होतं. त्याची जी शंका होती. तेव्हा कृष्णाने कर्मसन्यास आणि कर्मफल त्याग याची फोड करून सांगितली. थोडं संक्षिप्त असा कर्मयोग सांगितला. नंतर मग पुढे नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे काय ते सांगितलं. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे मोक्ष मार्गातली अगदी शेवटची पायरी. आणि तिथून पुढे म्हणजे 18व्या अध्यायाच्या उत्तरार्धामध्ये जो महत्वाचा विषय आहे तो मोक्ष. मोक्ष म्हणजे जन्म मरणातून सुटका. तर त्याच्याबद्दल बरंचसं विवेचन केलं. तर आपण आज त्याचा अभ्यास करणार आहोत. नैष्कर्म्य सिद्धी येण्यासाठी एक महत्वाचा गुणधर्म आवश्यक आहे. तो म्हणजे चित्ताची स्थिरता. आपलं चित्त एक स्थिर झाल्यावरच कुठल्या तरी एका ठिकाणी ते एकाग्र करू शकतो. तर ही चित्ताची स्थिरता येण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. आपण संसारामध्ये प्रपंचामध्ये बघतो की बऱ्याच अडचणी येतात, परमार्थामध्ये अडचणी येतात. हे जग कसं अत्यंत गतिमान जग आहे. आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा गोष्टी सतत बदलत असतात. आपण जरी कर्तव्य बुद्धीने कर्म केलं तर कधी कधी आपल्याला जसं पाहिजे तसं यश मिळत नाही. आणि आपण दुसऱ्या लोकांकडे बघतो की दुसरी लोक कशीही वागतात तरी सुद्धा त्यांना यश मिळतं. त्याच्यामुळे हा असा जो संभ्रम होतो त्याच्यामुळे चित्त विचलित होतं आणि ते विचलित चित्त मोक्ष मार्गासाठी नैष्कर्म्य सिद्धीसाठी त्याचा आपल्याला उपयोग होत नाही, म्हणजे त्याचा अडसर निर्माण होतो. ती चित्ताची स्थिरता आणण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आगाशी काकांना एक विचार आवडतो की परिस्थितीचा स्वीकार किंवा ऍक्सेप्टन्स. त्याचा अर्थ काय की या जगामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. काही थोड्याशा गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात. एक सुंदर उदाहरण म्हणजे करोना व्हायरस जरी आपण बघितलाय पॅन्डेमिक मध्ये, कितीतरी गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत. लोक कसे वागतील, लसी कधी येतील, लसी इफेक्टिव्ह होतील की नाही, अशा हजारो गोष्टी आहेत की असं आपल्याला वाटतं की आपण हेल्पलेस आहे, आपण काहीच करू शकत नाही. पण त्याच्यात सुद्धा एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे आपलं मन. ते आपल्या नियंत्रणात असतं किंवा आपण ते नियंत्रणात आणू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. आणि जी गोष्ट अत्यंत छोटी का असेना ती आपल्या नियंत्रणात आणली तर ती जी सूक्ष्म गोष्ट वाटते ती खरोखर खूप पॉवरफुल आहे, ती खूप सामर्थ्यवान आहे. म्हणजे जर आपल्याला आपलं मन नियंत्रणात आलं, या कुठल्याही परिस्थितीमध्ये कसं वागतो ते आपण ठरवू शकतो. म्हणूनच आपले संत सांगतात, तुकोबा सांगतात की मन करा रे प्रसन्न. समर्थांनी मनाचे श्लोक दिले, मनाला शिकवण दिली. आपण ज्ञानेश्वरीमध्ये कितीतरी बघितले, मनोनिग्रह या विषयावरती कितीतरी योग आहे. आणि हे कळणं की कुठली गोष्ट आपल्या नियंत्रणामध्ये आहे आणि कुठली नाही आहे आणि जी आहे ती किती सामर्थ्यवान आहे. ह्या सगळ्यावर एक इंग्लिशमध्ये एक प्रार्थना आहे. त्याला सेरेनिटी प्रेयर म्हणून म्हणतात. अशी प्रसिद्ध प्रार्थना आहे. त्या प्रार्थनेमध्ये काय म्हटलं की देवाला प्रार्थना केली त्यांनी की ग्रँट मी द सेरेनिटी टू एक्सेप्ट द थिंग्स आय कॅनॉट चेंज. सेरेनिटी म्हणजे मनाची शांतता. कशासाठी शांतता पाहिजे की ही परिस्थिती मी बदलू शकत नाही, तिचा स्वीकार करण्याची मला मनाची शांतता दे. गिव्ह मी द करेज टू चेंज द थिंग्स आय कॅन. मला ते धैर्य दे, ज्या गोष्टी मी बदलू शकतो ते बदलण्याचं धैर्य दे. आता मनाचं आपण उदाहरण घेऊ शकतो. मनावर नियंत्रण आणणं आपल्या अखत्यारीमध्ये आहे, तर ते करण्याचं मला धैर्य दे. आणि पुढे अँड विजडम टू नो द डिफरन्स. हे कुठल्या गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये आहेत आणि कुठल्या गोष्टी नियंत्रणामध्ये नाही आहेत हे समजण्याची मला बुद्धी दे. आणि परिस्थितीचा स्वीकार करणं म्हणजे ऍक्सेप्टन्स करणं याचा तोच अर्थ आहे. आता जो फरक आपण नैष्कर्म्य सिद्धी आणि निष्क्रियता याच्यामध्ये बघितला होता, की निष्क्रियता म्हणजे काहीच न करणं आणि नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे कर्तव्य भावनेने सगळी कर्म करून त्या कर्मांचा क्षय करणं. तसंच हे ऍक्सेप्टन्स म्हणजे हातपाय गाळून बसणं असं नव्हे. ऍक्सेप्टन्स म्हणजे आपली सगळी कर्तव्य करून पुढे जे काही होईल ते भगवंतावर सोडणं. तर ह्याच्यावरच 18व्या अध्यायामध्ये दोन अतिशय सुंदर ओव्या आहेत.
एक आहे, तैसे आपुल्या विहिता उपायो असे न विसंमिता ऐसा कीजे की जगन्नाथ आभारू पडे. म्हणजे आपलं जे कर्तव्य आहे ते अशा पद्धतीने करावं की ते कर्तव्य करण्याशिवाय आपल्याला उपायच नाहीये. हे कर्तव्य करायचंच आहे. असं केलं मग भगवंतावर त्याचा भार पडतो. आणि हे खूप उच्च प्रतीची ही अवस्था आहे. उच्च पातळीची ही अवस्था आहे की भगवंतावर भार ठेवून जगणं हे खूप कठीण आहे. त्याला भरपूर अभ्यास लागतो, श्रद्धा लागते आणि श्रद्धेतून जी आलेली कन्व्हिक्शन असते ती लागते. पुढे अजून एक सुंदर बघूया. "अगा जया जे वेळीत ते ईश्वराचे मनोगत म्हणून केलिया निभ्रांत सापडेची तो." म्हणजे जे आपल्याला प्राप्त कर्म झालंय, जे कर्तव्य आपल्या पदरात पडलंय, ते ईश्वराचं मनोगत आहे असं समजून ते केलं, तर मग भगवंत आपल्याला नक्कीच मिळेल. म्हणजे ते एकदा ते कर्तव्य केलं, त्या कर्माचा क्षय झाला, त्याचं कर्मफल अर्पण केलं. हे सगळं केल्यानंतर मग नक्कीच आपल्याला तो भगवंत सापडेल. तर ह्या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग इथे जो आहे, की भगवंतावर श्रद्धा असणं, परिस्थितीचा स्वीकार करणं, कर्तव्यभावाने सगळी कर्म करणं. तर इथे या दोन्ही ओव्यांमध्ये हा एक शब्द आहे. "आपुलिया विहिता" आणि "अगा जयाजे विहित." म्हणजे विहित आणि विहित. विहित कर्म म्हणजे काय? 18व्या अध्यायातला उत्तरार्ध संपूर्ण ह्याच शब्दांवरती आहे. म्हणजे हे जर शब्द कळले नाहीत, विहित कर्म म्हणजे काय? तर 18वा अध्याय कळणार नाही किंवा मी तर म्हणेन ज्ञानेश्वरी कळणार नाही. तर इतकं त्या विहित कर्म या शब्दाचं महत्व आहे. त्याच्यावर आपण आज थोडासा वेळ घालवूया. की आपण सुरुवातीपासून बघितलं की जेव्हा विश्वाची उत्पत्ती झाली, तेव्हा ब्रह्म होतं, ब्रह्मातून माया उत्पन्न झाली. तिथून पुढे मग ब्रह्माचं काहीच त्याच्यामध्ये कर्तृत्व नाही. म्हणजे ब्रह्म काय म्हणाले, की माझ्या शक्तीने माया उत्पन्न झाली आणि मायेने गुण निर्माण झाले. आणि ह्या सगळ्यामध्ये मी उदासीन आहे. मी फक्त साक्षीभूत आहे. त्यानंतर त्या गुणांच्या आधारावरती आपण एक समाज व्यवस्था निर्माण केली. आणि त्या समाज व्यवस्थेनुसार आपण विहित कर्म म्हणजे काय हे समजण्याचा प्रयत्न केला. मायेवरून झालेली जे गुण होते, त्या सुरुवातीला गुणांवर आधारित ही व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. की गुण आहेत आणि गुण कुठले? सत्व, रज, तम गुण आहेत. प्रत्येक माणसामध्ये त्या गुणांवर आधारित वर्ण निर्माण झाले आणि त्या वर्णांवर आधारित कर्म निर्माण झाले. आता याच्यामध्ये गुणांनुसार कर्म होतात. याच्यामध्ये काही मतभेद असण्याचा काही संबंध नाहीये. नाही जशी गुण असतील, सत्व, रज, तम गुण असतील, त्यानुसार चांगली किंवा वाईट कर्म होतात हे आपल्याला सहज कळून येतं. मला बऱ्याच वेळा असा प्रश्न इथे पडतो, की या गुणांवरून वर्ण ही वर्ण ही जी संकल्पना आहे, ती का निर्माण केली असेल? सत्व, रज, तम गुण हे जे प्रत्येक माणसामध्ये असतात, जन्मजात असतात. ते किती आहेत, काय आहेत, हे आपण गेल्या अभ्यास वर्गामध्ये बघितलं, की ते कळणं खूप कठीण आहे. जन्म झाल्या-झाल्या किंवा पुढल्या पिढीचे कुठले सत्वरजतम गुण असतात ते कळणं खूप कठीण आहे. तर त्यांच्या आधारे वर्ण आणि कर्म कशी ठरवू शकतो आपण? आणि गुणांच्या आधारे जर कर्म होतात, तर मग वर्णाचं इथे प्रयोजन काय? आणि जर गुण एकाच आयुष्यामध्ये माणसाचे बदलले, तर मग त्या माणसाचा वर्ण बदलतो का? किंवा त्यानुसार कर्म बदलतात का? तर असे बरेचसे प्रश्न उत्पन्न होतात, की गुणानुरूप कर्म घडतात, पण गुण माहीत नसताना कर्म कशी ठरवणार? एका जन्मात बदलत्या गुणांनुसार वर्ण बदलतो का? वर्ण ही संकल्पना वैश्विक आहे का? म्हणजे समजा जगामध्ये कुठेही कुठल्याही देशामध्ये जाऊन कोणाला विचारलं की तुमचा वर्ण काय? तर इथे अमेरिकेमधली जी गोष्ट सांगतो की इथे बऱ्याचशा फॉर्मवर जे गव्हर्नमेंटचे फॉर्म असतात किंवा असे कुठे ऍप्लिकेशन फॉर्म असतात त्याच्यावरती वर्ण विचारतात. रेस रेस म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये ऑप्शन्स असतात की कॉकेशियन कॉकेशियन म्हणजे युरोपमध्ये ज्यांचं ओरिजिन झालंय जे श्वेतवर्णीय माणसं आहेत आणि जे जगामध्ये इतरत्र मायग्रेट झालेत त्यांना कॉकेशियन म्हणतात. हिस्पॅनिक म्हणतात. हिस्पॅनिक म्हणजे दक्षिण अमेरिकेमध्ये आणि लॅटिनो आपण भारतीय लोक एशियन रेसमध्ये येतो. म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच पूर्व हेमिस्फिअर मध्ये जितके सगळे लोक आहेत ते जवळजवळ एशियन अशा रेसमध्ये येतात. आपल्या संस्कृतीमध्ये जे वर्ण ही जी संकल्पना आहे ती आणि जगामध्ये जे आपण वर्ण बघतो त्याच्यामध्ये खूप फरक आहे. तर ही वर्ण ही संकल्पना वैश्विक आहे का?
आणि या संकल्पनेची गरज काय? हे गुणांवरून कर्म ठरतात हे सहज कळून येतं. पण मग त्याच्यामध्ये हा जो वर्ण जो प्रकार आहे त्याचं प्रयोजन काय? अशी समाज व्यवस्था आपली निर्माण झाली. कालांतराने त्याच्यामध्ये थोडासा फरक पडत गेला, की जे गुणांवरून वर्ण आणि वर्णांवरून कर्म ठरवली, त्याचं रूपांतर जन्मावरून वर्ण, वर्णावरून जात आणि जातीवरून हक्क किंवा कार्यक्षेत्र असं कुठेतरी रूपांतर होत गेलं. आणि जी गुणांवर आधारित व्यवस्था होती, ती जन्मावर आधारित व्यवस्था झाली. नक्कीच म्हणजे हे का झालं, कसं झालं हे काही माहीत नाहीये. एखादी कुठलीही गोष्ट आपल्याला जन्मजात मिळायला लागली, ती कुठल्याही समाजामध्ये, कुठल्याही वर्णामध्ये, तर कालांतराने त्याचं काय होतं, की त्याची किंमत कमी होते. म्हणजे त्याचं जे महत्त्व आहे ते कमी होतं. आपण राजकारणामध्ये बघतो किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये बघतो. बऱ्याच ठिकाणी आपल्याला घराणेशाही दिसून येते, की जन्मसिद्ध त्यांची जी कार्यक्षेत्र असतात त्याच्यामध्येच त्यांची मुलं येतात. मग त्यांच्या पुढल्या पिढ्या येतात. कधी ते गुणवान असतात, बऱ्याच वेळा नसतात. तर आपल्याला साधारणपणे घराणेशाही हा शब्द आवडत नाही आपल्याला. का? कारण ते नुसतं जन्मावर आधारित असतं. गुणांवर आधारित असणारी कुठलीही व्यवस्था अ, मला वाटतं सगळ्याच माणसांना ती फेअर वाटेल. गुण आहेत, त्यानुसार त्याने जी कर्म केली आहेत आणि त्यानुसार त्याला जे काही यश मिळतंय किंवा अपयश मिळतंय. पूर्वापार आपल्याकडे जी वर्णाश्रम व्यवस्था आहे, त्याचा प्रसार होत गेला आणि जेव्हा आपण विहित कर्म किंवा स्वधर्म या शब्दाबद्दल विचार करतो, तेव्हा हाच आपल्याला निर्णय घ्यायचा आहे किंवा हे समजून घ्यायचं की विहित कर्म म्हणजे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे आपल्याला कर्म मिळालं, ते का अजून कुठल्या पद्धतीने आपण ते कर्म ठरवू शकतो. गुणांवरून आधारित जी व्यवस्था होती, त्याचं रूपांतर जन्मावरून आधारित झालं. त्याच्यामुळे बऱ्याचशा त्रुटी हळू कालांतराने निर्माण होत गेल्या या व्यवस्थेमध्ये. पुढे बघूया की ही व्यवस्था निर्माण करताना 4 असे वर्ग निर्माण झाले. 4 वर्ण मी त्याला वर्ग म्हणतो. मग त्याचा एक आर्ग्युमेंट आहे की 4 असे वेगवेगळे वर्ण का निर्माण केले, की प्रत्येक माणसाला प्रत्येक कर्म करता येणार नाही किंवा प्रत्येक काम जमेल असं नाहीये. त्याच्यामुळे कामानुसार वर्णांची विभागणी केली. तर हे ऐकायला योग्य वाटतं. म्हणजे त्याच्यात काही चुकीचं असं वाटत नाही, की का प्रत्येक माणसाला एकतर प्रत्येक कर्म करण्याची गरजच नाहीये. पण जे कर्म करायचंय ते त्या माणसाने ठरवावं. आपल्या आवडी-निवडीनुसार, आपल्या गुणांनुसार, आपल्या स्किल्स प्रमाणे कुठलं कर्म करायचं, कुठल्या कार्यक्षेत्रात आपण राहायचं, ते त्याच्या गुणांवरून किंवा स्किल्सवरून ठरवावं लागतं. त्याचा आणि सत्व, रज, तम गुणांचा काय संबंध असेल, हे काही मला कळत नाही. समजा अ, म्हणजे आपण एक उदाहरण घेतलं, की साधा शेतकरी आहे. शेतकऱ्यामध्ये शेतीबद्दल बरचसं ज्ञान आहे. कधी काय, कुठल्या जमिनीमध्ये काय पेरावं, कधी कुठलं पीक घ्यावं, हे भरपूर ज्ञान आहे. हे शेतीतलं जे ज्ञान आहे त्याला मी स्किल्स म्हणतो. तर तो माणूस तामस असेल किंवा सात्विक असेल किंवा राजस असेल, त्यांनी त्याच्या ह्या स्किलमध्ये फरक पडू शकेल का? म्हणजे आपण एक सात्विक माणूसही उत्कृष्ट शेतकरी असू शकतो. एक तामस माणूस सुद्धा उत्कृष्ट शेतकरी असू शकतो. तसंच सात्विक किंवा तामस माणूस उत्कृष्ट व्यापारी बनू शकतो. हे आपण आता सध्याच्या जगात जरी बघितलं, तर सात्विक असे बिझनेसमॅन दिसतात, पण बरेचसे असे तामसही दिसतात. त्यांच्यामध्ये जे आपण तमोगुण बघितले, ते बरेचसे दिसतात. दांभिकपणा आहे किंवा अहंकार आहे. पण त्याच्यामुळे त्यांचा जो बिझनेस मधला स्किल आहे, म्हणजे व्यवसाय किंवा व्यापार करण्याचा स्किल आहे, त्याच्यामध्ये कुठेच कमी पडली नाही. तर हे सत्व, रजतम गुण आणि कार्यक्षेत्र यांच्यामध्ये जो फरक आहे, तो विसंगत असा वाटतो. साधं अजून एक म्हणजे प्रॅक्टिकल उदाहरण घ्यायचं म्हटलं, की टेनिस मधलं उदाहरण घेतलं, आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये रॉजर फेडरर आणि नोव्हॅक जोकोविच हे दोघंही उत्कृष्ट टेनिसपटू आहेत. जेव्हा टेनिसचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यांना ऑल टाइम ग्रेट्स मध्ये त्या दोघांचीही नोंदणी होईल. नक्कीच नोंदणी होईल. इतकं त्यांचं टेनिसमधलं कौशल्य आहे, स्किल आहे. तर तुम्ही या दोघांमध्ये जरी फरक बघितला, की रॉजर फेडररचं ऑन कोर्ट आणि ऑफ कोर्ट कसं आचरण असतं आणि हे कसं आपण पब्लिक पर्सनावरूनच थोडासा अंदाज बांधतो. तर त्याचं आचरण कसं तो सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो. अतिशय आनंदी माणूस आहे आणि बरेचसे समाजामध्ये समाजकार्य करतोय.
प्रत्येकाला आदराने वागवतो, अशा बऱ्याच गोष्टी तो करतो. नोवाक जोकोविचचं थोडं वेगळं आहे. स्वभाव बघितला तो थोडासा तापट आहे. तो आपण म्हणू शकतो की बऱ्याच वेळा रडीचा डाव खेळतो. म्हणजे हरायला आला की त्याला काहीतरी आजार निर्माण होतो, काही पायाला लागतं, काहीतरी असं करून मॅच अर्धवट सोडतो. असे बरेचसे प्रसंग आधी झालेले आहेत. बऱ्याचशा सुधारणा करतोय स्वभावामध्ये, पण त्यांचे स्वभाव जरी वेगळे असतील, स्वभाव गुण जरी वेगळे असतील, साधारण आपण म्हणू शकतो की फेडरर असा सात्विक गुणांकडे त्याचा कल आहे. नोवाक जोकोविचचा तमोगुणांकडे कल. पण या सत्व आणि तमोगुणांमधल्या फरकामुळे दोघांचं टेनिसपटू मधलं जे टेनिस खेळण्याचा जे स्किल आहे त्याच्यामध्ये काहीच फरक नाहीये. म्हणजे असं सांगणं कठीण होईल की या दोघांमधला सर्वात श्रेष्ठ टेनिसपटू कोण आहे, इतकी त्यांची स्किल लेवल. म्हणजे हा जो प्रश्न आहे की गुणांवरून स्किल सेट्स म्हणजे कार्यक्षेत्र, म्हणजे सुरुवातीला नक्कीच चांगली धारणा असणार आहे. गुण, वर्ण आणि कर्म, म्हणजे तरी वर्णावर प्रश्न आहे, पण तसे गुणांवर आधारित जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये काहीच असं अयोग्य वाटत नाही. पण त्याच्यानंतर जन्म, वर्ण, जात आणि हक्क, कार्यक्षेत्र, म्हणजे गुणांवरून हळूहळू कार्यक्षेत्र ठरायला लागले. तर तिकडे कुठेतरी बरीचशी चूक झाली असं मला वाटतं. की आपण सुरुवातीला बघितलं की हे जेव्हा ही अशी गव्हर्निंग बॉडी असे 4 वर्ग निर्माण करत असेल, त्यांनी सुरुवातीला एक निर्णय काय घेतला की प्रत्येक वर्गामध्ये ज्या काही स्त्रिया आहेत, आता पुरुष आणि स्त्री हा भेद कसा होतो, हा जन्मावरून होतो. म्हणजे त्यांनी जे निर्णय घेतले ते कसे झाले, ते गुणांवरून आहेत का, ते जन्मावरून आहेत. पुरुष आणि स्त्री जन्मावरून भेद झाला. त्यांनी सांगितलं की प्रत्येक वर्गामधल्या ज्या स्त्रिया आहेत, म्हणजे किती 50% जनता, त्यांना ठराविक कर्म द्यावीत. आणि त्यांना ठराविक कर्म म्हणजे चूल आणि मूल, आणि त्यांच्या आयुष्यातले जे पुरुष आहेत त्यांच्या आज्ञेमध्ये राहणं, हे त्यांची स्त्रियांची कर्म, ही आपली अतिशय म्हणजे हजारो पूर्वीची जी व्यवस्था होती ती. तर त्याच्यामुळे काय झालं की जवळजवळ 50% समाज, त्या समाजाची जी मूलभूत त्यांचे हक्क होते, स्वातंत्र्य होते, त्याच्यावरती त्याची थोडीशी गळचेपी झाली. म्हणजे सुरुवातीला समजा की स्त्रियांमध्ये स्वभावतः गुण आहेत. घर व्यवस्थित ठेवणं किंवा मुलांची काळजी घेणं, खूप महत्वाची ही कार्य आहेत. हे या कार्यांमध्ये काही चूक आहे असं नाहीये, खूप महत्वाची कार्य आहेत. पण समजा कालांतराने त्या स्त्रीला अजून काही करायचं असेल, अजून काही गुणवत्ता असेल, त्यांच्याकडे स्किल्स असतील, आणि ह्याच्यामध्ये सत्व रजतम गुणांचा काही संबंध नाही, स्किल्स म्हणतो. तिला घराच्या बाहेर जाऊन काय करायचं, तर वर्णाश्रम धर्माच्या नियमाप्रमाणे त्या स्त्रीला चूल आणि मूल यांच्या पलीकडे काहीच करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. त्याच्यामुळे या समाजातलं 50% जनतेचं स्वातंत्र्य त्याच्यावर गदा आली. ह्या नियमांचं जर पालन केलं असतं, तंतोतंत पालन केलं असतं, तर आनंदीबाई जोशींना पहिली महिला डॉक्टर बनता आलं नसतं. सावित्रीबाई फुलेंना पहिली महिला शिक्षक बनता आलं नसतं. अहिल्याबाई होळकरांना राज्य व्यवस्था सांभाळता आली नसती. त्यांना पुण्यश्लोक आपण म्हटलं नसतं. त्यांनी इतकी भव्य दिव्य कार्य केली नसती. इतकंच नव्हे की मुक्ताबाईंना, ज्ञानेश्वरांच्या बहिणीला, चांगदेवांचं गुरु होता आलं नसतं. म्हणजे वर्णाश्रम धर्माचे जर नियम पाळले असते, तर स्त्रियांचं म्हणजे ह्या स्त्रिया भ्रष्ट झाल्या असत्या. म्हणजे आपण त्यांना म्हटलं असतं की ह्या सगळ्या स्त्रिया भ्रष्ट. आणि त्यांच्यानंतर जितक्या स्त्रियांनी आपली गुणवत्ता दाखवली समाजामध्ये, त्या सगळ्या ह्या नियमांप्रमाणे भ्रष्ट झाल्या असं आपण म्हणू शकतो. पण नाही, कालांतराने नियम बदलले. स्त्री पुरुष समानता अजूनही आली नाहीये, बराच अजून अजून प्रगती व्हायची आहे. म्हणजे हजारो वर्षापूर्वी जशी अवस्था होती त्याच्या कंपॅरिझन मध्ये आता खूपच चांगली अवस्था आहे. का? कारण आपण कालांतराने जशी परिस्थिती बदलली तसे नियम बदलले, आणि नियम बदलले, कायदे बदलले, आणि त्याच्या सर्वात महत्वाची गोष्ट आहे मानसिकता बदलली. प्रगती होते, नक्कीच प्रगती होते. हे झालं स्त्रियांबद्दल, म्हणजे 50% त्या जनतेबद्दल. पुढे आपण चौथ्या वर्गाचं बघूया. चौथ्या वर्गातल्या पुरुषांना आणि स्त्रियांना, त्यांना काय सांगितलं की तुमचं कार्यक्षेत्र म्हणजे फक्त सेवा. सेवा कोणाची? बाकीच्या सगळ्या ज्या वर्गातले लोक आहेत त्यांची सेवा करणं. आता थोडासा याच्यावर विचार करा, त्यांना चौथ्या वर्गामध्ये का टाकलंय? कारण ते तामसी प्रवृत्तीचे लोक आहेत, म्हणून त्यांना चौथा वर्ग असाइन झाला.
आता पूर्वजन्मीच्या कर्मानुसार म्हणजे पूर्वजन्मीची कर्म काय होती हे कोणालाच माहिती असण्याचं असं साधन नाहीये. अशी कुठलीच सिस्टीम नाहीये की आपल्याला पूर्वजन्मी काय एका जन्मामध्ये किंवा हजारो जन्मामध्ये काय कर्म केली आहेत किंवा पाप केलंय पुण्य केलंय हे आपल्याला माहित नसतं. हे माहिती असेल भगवंताला माहिती असेल पण मनुष्याला कोणालाच माहित नाही. तरी सुद्धा आपण म्हटलं की जन्मानुसार काही लोक चौथ्या वर्गामध्ये आले. का? कारण ते तामसी प्रवृत्तीचे होते म्हणून. त्यांना कार्यक्षेत्र काय दिलंय की सेवा. आता विचार करा तामसी म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सर्व अवगुणांनी भरलेला तो माणूस आहे. दांभिकपणा आहे, गर्विष्ठ आहे, अहंकार आहे, खोटं बोलतो, चोरी करतो, फसवणूक करतो, अशी हजारो अवगुण त्याच्यामध्ये आहेत. अशा माणसांना आणि आपण हे समाजाबद्दल म्हणतो, एका माणसाला नाही. हजारो, लाखो लोक आहेत. त्या लाखो लोकांना आपण सांगतो, की तुम्ही सेवा करायची. या लाखो लोकांमध्ये किती लोक ते ॲग्री करतील? आणि हे कसे आहेत, अहंकारी लोक आहेत. म्हणजे त्यांना मद आहे. म्हणजे स्वतःबद्दल खूप अशी अ, काही-काही त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आहेत, की मी एवढा मोठा, मी असं तसं. हे लोक सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे मानतील का? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, की समजा कुठल्यातरी किमयेनी अ, ते मानले. आता आपण बाकी तिन्ही वर्गांचं बघूया, की ह्या आपण समजा या तिन्ही वर्गामध्ये आहोत आपण सगळे. त्या तिन्ही वर्गामध्ये जर आपल्याला कुठल्या कामासाठी कोणाची सेवा करून घ्यायची आहे, की समजा आपल्या मुलांना शाळेत पोहोचवायचं आणि शाळेतून घेऊन यायचं. म्हणजे असं कोणी गाडी पाहिजे, की ड्रायव्हर पाहिजे, गाडी पाहिजे, की असं कोणतरी करेल किंवा घरामध्ये कामाला बाई ठेवायची. आपण त्या माणसांमध्ये कुठले गुण बघतो? अरे हा बाबा व्यवस्थित काम करतो की नाही, रिलायबल आहे की नाही किंवा व्यसनाधीन नाहीये ना, की फसवणूक करत नाही ना, मुलांना पळवून घेऊन जाणार नाही. म्हणजे चांगले गुण आहेत की नाही हे आपण त्याच्यामध्ये बघतो. कोणीतरी अशा तमोगुणांनी भरलेल्या माणसाला काम देईल का? ही खूप म्हणजे विसंगत अशी ही गोष्ट वाटते. आणि ह्या सगळ्या विवेचनामध्ये माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे, की अ, आपले जे धर्म, जात, देश, प्रांत, भाषा ह्या ज्या सगळ्या उपाधी आहेत, हे ह्या बऱ्याच गोष्टींचा आपला अभिमान असतो त्याच्यात काहीच चूक नाहीये. पण ह्या सगळ्या विवेचनामध्ये मी फक्त तुम्हाला एक कळकळीची विनंती करेन, की ह्या सगळ्या उपाधी असतील त्या थोड्याशा बाजूला ठेवून हे सगळं ऐका. म्हणजे हा विषय जरा नीट कळेल. एक फक्त या पृथ्वी तलावरचा आपण एक मनुष्य आहोत. हे समजून हा सगळा विषय आकलन करण्याचा प्रयत्न करा. मग हे समजेल. तर हे झालं चौथ्या वर्गाबद्दल. तिसऱ्या वर्गाचं कर्म आपण काय सांगितलं, की तिसऱ्या वर्गाने शेती, व्यापार आणि गुरं राखणं. आता गुरं राखणं आजकालच्या जमान्यामध्ये एवढा मोठा व्यवसाय नाहीये. पण समजा शेती आणि व्यापार म्हणजे 3 आणि 4 वर्गांमध्ये काय झालं? सेवा, शेती आणि व्यापार ही 3 कार्यक्षेत्र निर्माण झाली. आता आपण सेवा या शब्दाचा विचार केला, तर माणूस जो नोकरी करतो, नोकरी संपल्यावर काय म्हणतो, की मी सेवानिवृत्त झालो. सेवेतून माझी निवृत्ती झाली. म्हणजे नोकरी म्हणजे सुद्धा एक सेवाच आहे. आपण म्हणू, की असं कसं, की एवढे असे कंपनीचा मालक आहे, तो कुठे सेवा करतो? कंपनीचा मालक सुद्धा तो म्हणतो, की मी बोर्ड ऑफ डायरेक्टरची सेवा करतो किंवा मी कस्टमर सर्व्हिस म्हणतो, की वी आर सर्व्हिंग अवर कस्टमर्स. सर्व्हिंग म्हणजे सेवा करतो. हे कितीही मोठा माणूस असेल, कितीही मोठ्या हुद्द्यावर असेल, तो शेवटी सेवाच करतो. तर ह्या 3 आणि 4 वर्गांमध्ये काय झालं, नोकरी, धंदा आणि शेती. आता अजून बाकी काय राहिलं? म्हणजे बाकीच्या 2 वर्गातल्या पुरुषांनी करायचं काय? हा एक मोठा प्रश्न आहे. वर्णाश्रम धर्माप्रमाणे काय म्हटलं, की त्या कॅटेगरीमध्ये जी कर्म सांगितली आहेत, ती केली तरच तुझं भलं होईल. तिथून दुसरं जे कर्म केलंस, की दुसऱ्या कॅटेगरीचं कर्म केलंस, तर मात्र तू नियम मोडशील, तू भ्रष्ट होशील. याचा अर्थ काय, की पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातल्या कुठल्याच पुरुषांनी नोकरी करायची नाही, धंदा करायचा नाही आणि शेती करायची नाही. हे दुसऱ्या वर्गातल्या पुरुषांना असं कर्म दिलंय, की तुम्ही पराक्रम दाखवा किंवा राज्य करा आणि लोकांचं संरक्षण करा. पहिल्या वर्गातल्या लोकांना असं सांगितलेलं, की धर्मशास्त्रांचा अभ्यास करा. अंतर्बाह्य शुचिर्भूतपणा पाहिजे आणि अतिशय सात्विक भावनेने धर्मशास्त्रांचा अभ्यास करून जनतेला तुम्ही ज्ञान द्या. पण त्यांना एवढं होतं, की
त्या ज्ञानाचा कुठेच विक्रय करता येत नाही किंवा दुरुपयोग विक्रयासाठी होता कामा नये. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातल्या पुरुषांना उपजीविकेचं साधन काय? हा एक मोठा प्रश्न आहे. नोकरी करायची नाही, धंदा करायचा नाही आणि शेती करायची नाही. आणि त्यांनी जर हे केलं तर ते भ्रष्ट झाले. तर हे सगळं सगळी जी चर्चा आहे ती अशी जास्त विचार केला तर विसंगत वाटते. हे आपण बघितलं की स्त्रियांना त्यांच्या स्वातंत्र्यावरती काही बंधनं आली, त्याच्यामुळे 50% समाज याच्यातून बाहेर पडला किंवा त्यांना गुणवत्ता दाखवता आली नाही. चौथ्या वर्गातले जे पुरुष होते त्यांच्यावरती नुसतं सेवा हे कर्म टाकलं. म्हणजे जवळजवळ आपण दोन्ही मिळवले तर जवळजवळ 63% जो समाज होता त्यांना गुण कितीही असतील, आणि गुण म्हणजे मी स्किल्स म्हणतो, सत्व रज तम गुणांचा याचा कुठेच कार्यक्षेत्रावरती कुठेच आपण असा संबंध लावू शकत नाही. तर हे नियम करणारे कोण असतील? नक्कीच पुरुष असतील. म्हणजे त्या पॅनलवरती स्त्री असणं हे अशक्य आहे. पुरुषांनी पुरुषांच्या सोयीसाठी केलेले हे नियम, सुरुवातीला काही चांगली भावना असेल पण कालांतराने त्यांचा जो दुरुपयोग होता तो वाढला. मला स्वतःला सुद्धा असे बरेचसे प्रश्न पडतात की मी जेव्हा हे नियम माझ्या स्वतःला लावतो, की मी IT मध्ये काम करतो, IT सर्व्हिसेस इंडस्ट्री पण म्हणतात, की म्हणजे मी आता सेवा करतोय की तसा अर्थ घेतला तर मी 4थ्या वर्गामध्ये, माझा स्वतःचा छोटा व्यवसाय, मी अगदी मनोभावे तो व्यवसाय करतो. माझा व्यापार म्हणजे मी 3ऱ्या वर्गामध्ये. आता मी जन्मजात आम्ही धार संस्थानाचे वंशज आहोत. म्हणजे समजा मी आता इंदोरमध्ये गेलो मध्य प्रदेशमध्ये आणि सांगितलं की मी माझ्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आता मी इथे राज्य करीन आणि तुमचं संरक्षण करेन. कोण मला साधं तिकडे उभं तरी करेल का? दैवयोगाने बऱ्याच संतांची, सत्पुरुषांची ओळख झाली आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने मी अध्यात्माचा अभ्यास करू लागलो, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू लागलो. तो जो अभ्यास करून हा जो अभ्यास वर्ग घेतो, अध्यात्माचं ज्ञान आहे ते मी लोकांना मनोभावे सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि ते कसं करतोय? सेवा व्रत म्हणून करतो, गुरु आज्ञा म्हणून करतो. तर मग मी पहिल्या वर्गामध्ये आलो. तर ह्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? मी कुठल्या वर्गामध्ये आहे? आणि समजा मी कुठल्या या गव्हर्निंग बॉडीकडे गेलो की बाबा ह्या गोष्टी मी केल्या, तर ते मला काय म्हणतील की तुमच्या जन्मजात वर्गात जी कार्य होती ती केली पण इतरही कार्य केली म्हणून तुम्ही भ्रष्ट झाला या नियमांप्रमाणे, म्हणून तुम्हाला समजा देहांत प्रायश्चित्त घेऊन मी देवाकडे गेलो तर देव काय म्हणेल? अरे तुला एका ठिकाणी बसायला सांगितलं होतं, कशाला तू इतक्या उड्या मारत बसलास? हे कर ते कर. आपलं तुला जे जन्मजात कर्म दिलं, तुम्ही नियम बनवले त्या नियमाप्रमाणे तू वागला नाहीस, म्हणून तुला आता हजारो जन्म प्राण्यांचे देईन. असा देव म्हणेल का? देव म्हणेल की बाबा तू जे काही तुझे आयुष्यभर जे तमोगुण होते त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केलास. हळूहळू जशी तुझी सुसंगती वाढली, तू तमोगुणांचा नाश करून सत्वगुणांकडे तुझी वाटचाल होत राहिली आणि तुझी प्रगती त्या दिशेने होत चालली. म्हणून एक माणूस म्हणून तू चांगलं जगण्याचा प्रयत्न केलास. असं देव म्हणेल का? देव मला परत प्राण्यांचे जन्म दे. आणि मला याचं बऱ्याच वेळा उत्तर मिळत नाही. बऱ्याचशा ठिकाणी आपण समाजामध्ये नियमांमध्ये बदल करून त्या सुधारणा करतो, पण जसा त्या सुधारणा करण्यामध्ये उशीर होत जातो तशी त्याची सिव्हिअरिटी वाढते, कॉम्प्लेक्सिटी वाढते. ज्या पद्धतीचे वर्ग केले त्यांनी काय होतं की एकमेकांबद्दलचा जो अविश्वास आहे, आता स्त्री पुरुषांचाच घ्या, की जेव्हा स्त्रियांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यायचं होतं, सर्वात जास्त विरोध कोणाकडून झाला? पुरुषांकडून झाला. म्हणजे आधी जे आर्ग्युमेंट होतं की नुसतं कार्यक्षेत्रावर म्हणजे कार्याची विभागणी करण्यासाठी होतं, ते आर्ग्युमेंट इथे फेल होतं. की पुरुषांनी विरोध का केला? की आता स्त्रिया जर आपली कामं करायला लागली तर आमचं काम जाईल, आम्ही बेकार होऊ. किंवा ज्या स्त्रिया आमच्या अधिपत्याखाली होत्या इतके शेकडो वर्ष, त्या आता आमच्या खांद्याला खांदा लावून येणार. म्हणजे शेवटी काय होतं की हे सामर्थ्यासाठी, म्हणजे कोणावर अधिपत्य मिळवण्यासाठी ही व्यवस्था होती किंवा त्याचा दुरुपयोग केला गेला असं झालं. तर त्याच्यामुळे बराचसा अन्याय समाजामध्ये निर्माण होतो. अन्यायामुळे द्वेष निर्माण होतो, द्वेषामुळे मत्सर निर्माण होतो. आणि असा समाज कधीच आनंदी राहू शकत नाही ज्या समाजामध्ये असे भेदभाव असतात. तर एक सुंदर एक उदाहरण आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा लॉर्ड माउंटबॅटन ते व्हाईसरॉय होते. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना बऱ्याच वर्षांनी एका न्यूजपेपरनी त्यांना प्रश्न विचारलेले की
भारतासारख्या प्रचंड देशामध्ये ज्याला इतकी हजारो वर्षाची समृद्ध संस्कृती आहे, त्या देशावरती तुम्ही इतके वर्ष राज्य कसं केलं? म्हणा की फोडा, डिवाइड अँड रूल, फोडा आणि राज्य करा. त्याच्यावरती परत स्पष्टीकरण दिलं की तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही जाऊन तिकडे लोकांना फोडलं, म्हणजे तुम्हाला असं नुसतं वाटत असेल की धर्माच्या बेसिसवर त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण केले. हे काही आम्ही निर्माण केले नाही. आम्ही गेलो तेव्हा हे सगळे भेदभाव होतेच. आम्ही फक्त त्याच्यावरती फुंकर घातली आणि वरवरचा जो असा एकात्मतेचा जी भावना होती ती दूर केली. आणि एक गोष्ट आहे, जगामध्ये ब्रिटिशांचं सगळीकडे साम्राज्य आहे. तर लॉर्ड माउंटन बॅटन बोलला की भारतामध्ये धर्माधर्मामध्येच नाही, जाती जातींमध्ये इतके भेदभाव आहेत, ते भेदभाव हजारो वर्षापासून चालू झाले आहेत. त्याच्यामुळे यांना तात्विक दृष्ट्या जरी स्वातंत्र्य मिळालं, ब्रिटिशांपासून जरी स्वतंत्र झाले, तरी सुद्धा हे स्वतःच्या नियमांपासून, असे जे नियम आहेत ज्यांनी भेदभाव वाढतोय, त्या नियमांपासून त्यांना स्वातंत्र्य मिळायला अजून हजारो वर्ष जातील. मी अशी प्रार्थना करतो की त्याचं बोलणं खोटं निघावं. पण आपण जर समाजामध्ये बघितलं तर काय दिसतं आपल्याला? तर हे सगळं सांगण्याचा उद्देश काय, की विहित कर्म म्हणजे काय? विहित कर्म म्हणजे आपलं अ, वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्म का माणूस म्हणून जे असं कर्म. आपण नुसतं माऊलींच्या चरित्रावरून बघितलं, की माऊलींच्या आई वडिलांना आश्रम धर्म म्हणजे गृहस्थ आश्रमातून संन्यास घेतला. संन्यासामधून त्यांनी त्यांच्या गुरूंना कळलं ती चूक. त्यांनी सांगितलं की तू परत गृहस्थ आश्रमामध्ये जा. मग ते येऊन संसार करू लागले, मुलं झाली आणि संन्यासाची मुलं, तो आश्रम धर्म त्यांनी त्याचं पालन केलं नाही, म्हणून त्यांना देहांत प्रायश्चित्य मिळालं. म्हणजे वर्ण धर्म भ्रष्ट झाले म्हणून देहांत प्रायश्चित्य मिळालं. त्यांच्या मुलांना कुठलाच वर्ण असाइन करता आला नाही. त्यांचे गुण काय आहेत, सत्व रजतम गुण काय आहेत, हे कोणालाच कळलं नाही तेव्हा. किती दुर्दैवी गोष्ट आहे. त्यांना इतकी अवस्था झाली की त्यांना कुठल्याच वर्णामध्ये नाही त्यांची सावली सुद्धा अंगावर पडू दिली. ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांनी, खुद्द ज्ञानेश्वरांनी, त्यांच्या भावंडांनी हे नियम मोडले. त्याच्यामुळेच संपूर्ण जगाला ज्ञानेश्वरी सारखा ज्ञान भंडार बघायला मिळाला. तर माऊलींच्या अपेक्षेप्रमाणे विहित कर्म काय असेल? वर्णाश्रम धर्म की माणूस म्हणून कर्तव्य? त्याबद्दल माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं आणि ह्या सगळ्या ओव्या आपण पहिल्या अध्यायापासून बघितल्या. तिसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी म्हटलंय की हे कृष्ण सांगताय, म्हणून हे ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था त्या उचित कर्म सर्वथा त्याज्य. उचित कर्म तू कधीच टाकू नकोस. जो इंद्रिय आज्ञा न करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म नावेरी उचित जे जे, म्हणजे प्राप्त कर्म. इथे त्यांनी त्या प्रश्नाला सुरुवात केली की उचित कर्म म्हणजे काय, प्राप्त कर्म म्हणजे काय. आपण एक साधी टेस्ट इथे वापरू शकतो. जगामध्ये जाऊन कुठेही विचारलं, सोमालियामध्ये जाऊन विचारलं, ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन विचारलं, सिरियामध्ये, अमेरिकेमध्ये कुठेही जाऊन विचारलं, बाबा तुझं योग्य तुझं कर्तव्य काय? या प्रश्नाचं उत्तर देताना कोणाच्या तरी डोक्यात येईल का की हे कोणीतरी कुठेतरी 4 वर्ण निर्माण केले आणि त्याप्रमाणे जास्तीत जास्त कोण सांगू शकेल की मी वर्ण माझा काळा आहे किंवा गोरा आहे किंवा अजून काही आहे, कॉकेशियन आहे, त्याप्रमाणे. पण त्याप्रमाणे मी काही माझं कर्तव्य ठरवत नाही. कर्तव्य म्हणजे मला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये काय करणं, हे माझं कर्तव्य. तर ह्याची सुरुवात त्यांनी तिसऱ्या अध्यायापासून सुरुवात केली. चौथ्या अध्यायामध्ये माऊलींनी सांगितलं, हे वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वथा याची लागी. शब्द काय वापरलाय? वर्णाश्रम धर्म नाही वापरला. शब्द म्हटलंय वर्णभेद संस्था, ज्यानी भेद निर्माण होतो अशी संस्था. मी करता नव्हे सर्वथा, म्हणजे यातला बऱ्याच वेळेला आपल्याला असं सांगितलं जातं की हे भगवंतांनी निर्माण केलंय. भगवंत इथे स्पष्ट सांगतात, याचा मी करता नाही. हे मजसी स्तव झाले, हे माझ्यापासून झालं. कसं? ब्रह्मापासून माया निर्माण झाली, मायेपासून गुण निर्माण झाले. आता ब्रह्म डिटॅच राहिलं, मायेपासून गुण निर्माण झाले. तिथून पुढे माणसांनीच, म्हणजे हे जर देवानी केलं नाही तर अजून कोणी केलं असणार? माणसांनी. हे मजसी सव झाले परी म्या नाही केले, मी केलं नाही, स्पष्ट निर्वादित ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा. कधी सांगितलंय? चौथ्या अध्यायामध्ये सांगितलंय की हे जर तू तत्व शिकलास की हे जे वर्णभेद आहेत ते माझ्यापासून मी केले नाहीयेत, ते जर तुला कळलं तर तुला सगळं कळेल. म्हणजे विहित कर्म काय हे नक्की कळेल. आणि हे चौथ्या अध्यायामधल्या ह्या ओव्या कशा आहेत
की आपण गणित सोडवत असताना समजा कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर आतल्या प्रत्येक संख्येचं जे चिन्ह आहे ते बदलतं. त्याचप्रमाणे चौथ्या अध्यायामध्ये सांगितलं म्हणजे इथून पुढे जे मी वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे नियमांचं सांगीन त्याचं पालन करायचंय की नाही करायचं हे तू ठरव. कारण हे मी केलं नाहीये, ही भेद संस्था आहे आणि हे जर तू खरोखर जाणून घेतलं तर मात्र तुला सगळं याचं वर्म जे आहे ते तुला कळेल. अजून एक उदाहरण की आपण टीव्ही वरती गाड्यांच्या जाहिराती बघतो की नवीन गाड्यांची अशी अतिशय खूप वेगाने किंवा डोंगराळ प्रदेशात अशा ठिकाणी चालवतात, भरपूर वेगाने चालवतात. त्याच्यावरती छोट्याशा याच्यामध्ये अशी नोट असते की प्रोफेशनल ड्रायव्हर क्लोज्ड कोर्स, डू नॉट ट्राय दिस ॲट होम. म्हणजे काय की तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतंय, या जाहिरातीमध्ये दिसतंय, त्याचा कोणीही त्याचा अंगीकार करू नये, हे सांगितलेलं असतं. पण बरेचसे लोक काय करतात, ते छोटीशी जी फुटनोट असते, ते इग्नोर करतात. गाडी घेतली की तशीच चालवण्याचा प्रयत्न करतात आणि ॲक्सिडेंट होतो. तशाच या ओव्या आहेत. ती फुटनोट सारखी ही ओवी आहे. पण माऊलींनी आपल्याला स्पष्टपणे चौथ्या अध्यायामध्ये सांगितलं. अजूनही आहे. 5व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितली सर्वत्र सदा सम हे शब्द वापरले. आता म्हणजे माऊलींना अभिप्रेत काय असेल त्याच्याबद्दल आहे की सर्वत्र सदा सम असं जे ब्रह्म आहे ते सगळीकडे समदृष्टी आहे. 6व्या अध्यायामध्ये सांगितलं जितेंद्रिय सहजे तोची योगयुक्त म्हणजे जेणे साने थोर नेणीचे कवळी. ज्याला ब्रह्म सर्वत्र सदा सम हे कळलं त्याच्या दृष्टीने लहान आणि मोठं उच्च नीच हे भाव कधीच नसतात. स्त्रिया जन्माप्रमाणे म्हणजे त्यांची कर्म जी आहेत ती हीन दर्जाची आहे. कुठल्या वर्गातल्या लोकांची कर्म किंवा ती लोक हीन दर्जाची आहेत. हा भावच नाहीसा होतो. उच्च नीच भाव नेणीचे साने थोर नेणीचे. तया बंधू कोण कायाचा द्वेषिया कवणू कत्तयाचा. म्हणजे ज्याचा असा उच्च नीच भाव जातो तिथे भेदभाव नाहीसा होतो. 9व्या अध्यायामध्ये सांगितलं की भगवंत कसा आहे भूतकर्मी अनासक्त. भगवंत सूर्यासारखा आहे, घरातल्या दिव्यासारखा आहे. दिवा प्रकाश देतो, सूर्यप्रकाश देतो. त्या प्रकाशाच्या आधारे लोक काय कर्म करतात याच्यासाठी त्याच्यावर त्याची काही आसक्ती नसते. मी अनासक्त. पै भक्ती एकी मी जाणते ते साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते. भक्तियुक्त अंतःकरण असेल तिकडे उंच नीच भाव हे भगवंताला सुद्धा कळत नाही. जर भगवंताला कळत नाही तर जन्माच्या आधारावरती भेदभाव करणारे आपण कोण. भगवंतानी किती ठिकाणी सांगून ठेवलंय. ज्यांना शास्त्रांमध्ये ज्यांची आवड आहे त्यांनी स्वतः बघावं. भगवंतानी माणसाचे अवतार घेतले, भगवंतानी मत्स्य कुर्म वराह प्राण्यांचे अवतार घेतले. भगवंत प्रल्हादाला वाचवायला नृसिंहाचा अवतार घेतला, सिंहाचं तोंड आणि माणसाचं शरीर हे अवतार घेतले. ज्ञानेश्वरांनी साक्षात रेड्याकडून वेद बोलावून घेतले. त्याचा चमत्काराचा भाग सोडला, समजा रेडा नसेल, रेडे नावाचं कोणी अशिक्षित व्यक्ती असेल, पण साक्षात भगवंतानी इतके प्राण्यांचे अवतार घेऊन आपल्याला सांगून ठेवलंय की मी स्वतः भूतमात्रांमध्ये, मनुष्यांमध्येच नाही भूतमात्रांमध्ये मी भेदभाव करत नाही. असं जर असेल तर मग जन्माच्या आधारावरती भेदभाव करणारे आपण कोण. आणि त्या दृष्टीने मग आपण स्वधर्म आणि विहित कर्म याचा अर्थ लावू शकतो. स्पष्ट 9व्या अध्यायामध्ये सांगितलं म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवीची गा कारण. 10व्या अध्यायामध्ये सांगितलं की जे जे भेटे भूत मनुष्य प्राणी या सर्वांना तो भगवंत समज. उंच नीच भाव सोडा सांडावे. सर्व भूतांच्या ठाई द्वेषाचे नेण्याची काही. कुठेही द्वेष भाव ठेवू नकोस. जरी वेदे बहुत बोलले विविध भेद सुचले तरी आपणही तापले त्याची घेपे. आणि हे कधी आहे, हे 2ऱ्या अध्यायामध्ये ह्या ओव्या आहेत. त्यांनी सांगितलं की वेदांमध्ये भरपूर चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे वेदांनी असंख्य चांगल्या गोष्टी या जगाला दिल्या. इतके आपण कितीतरी असे श्लोक वाचले म्हणजे खरोखर अगदी मन भरून येतं. किती व्यापक विचार आहेत. अशी भरपूर गोष्टी वेदांमध्ये सांगितल्या. पण ते म्हणतात की बऱ्याच गोष्टी सांगितल्या असतील तरी सुद्धा त्यातल्या आपण जे हितकारक गोष्टी आहेत त्याच घ्याव्या. तरी आपण हित आपुले त्याची घेपे. तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवर्ती. म्हणजे वेदांचा संपूर्ण अभ्यास करतात, त्यातली जी चांगली गोष्ट आहे ती घेतात. मग अपेक्षित ते स्वीकारते शाश्वत जे. चांगली गोष्ट घेणं याचा अर्थ काय की जी वाईट गोष्ट आहे त्याचा अभेर करा. कुठल्याही धर्मशास्त्रामध्ये कुठल्याही व्यवस्थेमध्ये कालांतराने जरी चांगल्या भावना असतील तरी वाईट गोष्टी येतच राहतात. आणि ही ऑनगोईंग प्रोसेस आहे की चांगल्या गोष्टींचा अंगीकार करणं आणि वाईट गोष्टी टाकणं.
वेदांमध्ये आपल्या शास्त्रामध्ये असंख्य चांगल्या गोष्टी आहेत, पण वर्णभेद संस्था किंवा वर्णाश्रम धर्म ही त्यातली नव्हे. तर मग माऊलींना अभिप्रेत स्वधर्म कोणता? आता हा प्रत्येकाने आपापला निर्णय घ्यायचा, की वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे नियम आहेत तो स्वधर्म, ते विहित कर्म, का मनुष्य म्हणून जे माझं कर्म आहे, मनुष्य म्हणून जे कर्तव्य ते विहित कर्म. दोघांमध्ये काय, एक जन्मावर आधारित आहे, म्हणजे त्याची सुरुवात वर्णाश्रम धर्माची गुणांवर आधारित झाली, पण कालांतराने ती कुठेतरी जन्मावर आधारित झाली. तर त्याची जन्मावर आधारित ती व्यवस्था आहे. दुसरा गुणांवर आधारित आहे. एक राष्ट्र देशापुरता मर्यादित आहे. मनुष्य धर्म वैश्विक आहे. कुठेही जगामध्ये कुठेही कुठल्याही मनुष्याला 1000 वर्ष आधी 1000 वर्षानंतर जरी सांगितलं तुझं कर्तव्य काय, ते त्याला समजण्यासारखं एक संकुचित आहे. म्हणजे ज्या समाजातल्या लोकांच्या अधिकारांवरती गदा येते, अशी जी संकुचित विचारसरणी होत गेली हळूहळू. मनुष्य धर्म व्यापक आहे, प्रत्येकाला अप्लाय होतो. एकामध्ये काही नियम कालबाह्य झाले, बरेचसे नियम आहेत जे कालातीत आहेत, पण काही नियम कालबाह्य झाले. मनुष्य धर्म हे कालातीत तत्वच आहे, त्याला कुठेच खंड पडणार नाही, अगदी सृष्टीच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत. वर्णाश्रम धर्मामध्ये अनवधानाने भेदभाव, द्वेष आणि मत्सर हे वाढीला लागले. मनुष्य धर्मामुळे आपण माऊलींच्या ओव्या बघितल्या, समदृष्टी, एकात्मता, बंधुभाव यांची वाढ होते. तर ह्या सगळ्याचा अभ्यास होणे, हे सगळं विवेचन कशासाठी, की मोक्षासाठी जो लागणारा विहित धर्म हा जो शब्द आहे, विहित कर्म किंवा स्वधर्म हा जो शब्द आहे, तो कळण्यासाठी. आणि तो जर कळला तरच आपल्याला मोक्ष म्हणजे काय हे कळेल. तर माझ्या अभ्यासाप्रमाणे तरी मला वाटतं, की माऊलींना अभिप्रेत असणारा जे विहित कर्म आहे, तोच स्वधर्म, तोच मनुष्य धर्म. माणूस म्हणून आपण जे कर्तव्य करायचं ते, आणि तेच उचित कर्म. पण प्रत्येकाने आपापला हा निर्णय घ्यावा. आता आपण पुढे जो या अध्यायातला महत्वाचा विषय आहे त्याच्याकडे वळूया, की मोक्ष. मोक्ष म्हणजे काय, की मोक्ष म्हणजे थोडक्यात जन्म मरणातून सुटका, मुक्ती. आपण बऱ्याच वेळा शब्दप्रयोग वापरतो, की कुठल्या माणसाला रोग झाला होता, तो आता रोगमुक्त झाला. तर हा जो जन्म मरणाचा जो फेरा असतो त्याच्यातून जो मुक्त होतो त्याला मोक्ष म्हणतात. अशा बऱ्याचशा ओव्या आहेत, आणि त्या ओव्यांमध्ये परत परत माऊलीने हे सांगितलंय, की माझ्या स्मरणामध्ये कर्म कर, मला चित्त अर्पण कर, माझ्यावरती चित्तवरती स्थिर ठेव. बऱ्याच वेळा असं आपल्याला वाटेल, की इथे काय भगवंताला मीपणा झाला का, असा एक क्षुल्लक प्रश्न येऊ शकतो. तर ह्याच्यासाठी जो ज्ञानेश्वरीचा सर्वांगत अभ्यास जो महत्वाचा आहे, की जेव्हा कृष्ण म्हणतो की मी, त्याचा अर्थ काय. आपण सुरुवातीपासून बघितलं, की ब्रह्म निर्गुण निराकार, हे ब्रह्म कसं आहे, गुणातीत आहे, शब्दातीत आहे, पण ते माणसाला कळावं म्हणून कुठला तरी आकार आहे. जर हे तत्व जर कोणाला कळलं नाही, तर तो माणूस या ओव्या म्हणून वाचून किंवा ते श्लोक वाचून काय म्हणेल, की कृष्णाचीच भक्ती करा. पण कृष्ण स्वतः सांगतो, की मी निर्गुण निराकार, मी संपूर्ण चराचरामध्ये भरलेला आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या सगळ्या अध्यायांचा अभ्यास केला तर 18वा अध्याय अतिशय व्यवस्थित कळू शकेल. आणि या अध्यायामध्ये सुद्धा त्यांनी ब्रह्माबद्दल बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा उपमा दिल्या, की जिथे स्पष्ट होतं, की कृष्णाला मी म्हणजे कोण हे काय सांगायचं. म्हणजे सुरुवातीपासून कशी माऊलींनी आपली मोक्ष या विषयाची तयारी करून घेतली आहे, त्याच्या आणि त्याला काही शब्द वापरले ते आपण पाहू. दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलेले, की तू जर आशापाश रहित झालास तर तू मुक्त होशील. त्यांनी एक मुक्त म्हणून शब्द वापरला. नंतर कैवल्य पद, जे स्वधर्म निष्कामता अनुसरे पार्था कैवल्य पद तत्वता पावले जगी. म्हणजे निष्काम भावनेने कर्म केलास तर तुला कैवल्य पदाची प्राप्ती होईल. परब्रह्म सुखे हा एक शब्द त्यांनी वापरला होता. 8व्या अध्यायामध्ये तेवी सदव्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाशी मोहर लावे मग शरीर राहो अथवा जाओ. हे तू शरीरामध्ये असताना सुद्धा तुला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. तुझ्या मनामध्ये त्या आत्मज्ञानाचा प्रकाश इतका पडला, की मग तू देहामध्ये असताना सुद्धा तुला मोक्षाचा अनुभव घेऊ शकतोस. एक सायुज्य मुक्ती हा एक त्यांनी शब्द वापरला होता. ते युग आणिले मज कर्म तेव्हाची पुसिले मरणे जन्मासेवे श्रम वर्षिले गेले. म्हणजे तू माझ्या भावनेने कर्म केलीस
मग कर्माचा क्षय होऊन तुझा मरण जन्म या फेऱ्यातून तुझी सुटका होईल. 12व्या अध्यायामध्ये सांगितलं की भोगातून निघता चित्त मज माझी रेगता हळूहळू पंडुसुता मीची होशील. तू भोगातून जसं तुझं चित्त बाहेर निघेल, भोगातून निघाल्यावर काय की तुझ्या मनामध्ये जो मी आहे, तुझ्या अंतःकरणामध्ये मी आहे, तिच्याकडे लक्ष जाईल आणि तू माझ्या स्वरूपाला येऊन मिळशील, मीची होशील. निजधाम हा एक शब्द वापरला होता. हेची एकी हातवटी घेऊनी हन किरीटी आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची आहे. म्हणजे हे ओम तत्सत या मंत्राबद्दल सांगितलेलं. कर्माच्या सुरुवातीला माझं स्मरण कर, करताना माझं स्मरण ठेव, कर्माच्या अंती तू कर्मफल अर्पण कर आणि त्याच्या शेवटी, अगदी शेवटी जो तुझा देहभाव आहे तो सुद्धा मिटवून टाक. असं सगळं केलंस की तुला ब्रह्माची भेट होईल. ब्रह्माची भेट होईल म्हणजे काय? तुला मुक्ती मिळेल, तुला मोक्ष मिळेल. तैसे निष्ठा केले कर्म ते झाडी करून रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा लावी. सत्वशुद्धी हा एक शब्द वापरला. असे बरेचसे शब्द वापरून अगदी सुरुवातीपासून कृष्णाने माऊलीने आपली मोक्षाच्या दिशेला आपली मार्गक्रमण केली, आपली तयारी करून ठेवली. असाच एक परवा मी एक गाणं ऐकत होतो. अली जफर म्हणून एक पाकिस्तानी सिंगर आहे. त्याचं एक प्रसिद्ध गाणं होतं आता की मिराज म्हणून. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की पैगंबरांना जेव्हा मोक्ष मिळाला असेल, म्हणजे त्याच्यामध्ये शब्द असेन्शन असा वापरलाय, मी त्याचा अर्थ मोक्ष असा धरतो, की त्याचं वर्णन केलं. उर्दू ते काही कळलं नाही मला, पण त्याचं जे इंग्लिश ट्रान्सलेशन होतं, त्या ट्रान्सलेशन मध्ये मोक्षासाठी किंवा पैगंबर जिथे गेले त्याचं वर्णन असं होतं की प्लेसलेस ओरिजिन. किती सुंदर शब्दरचना आहे. ज्याला जागा नाही असं आद्य ठिकाण, प्लेसलेस ओरिजिन. मी बऱ्याच वेळा निजधाम हा शब्द बघतो तेव्हा माझ्या डोक्यातही अशीच काहीतरी कल्पना येते. पण जेव्हा ते शब्द पहिल्यांदा ते असे बघितले तेव्हा ते असं कळलं, म्हणजे अगदी मनापासून कळलं की खरोखर निजधाम म्हणजे प्लेसलेस ओरिजिन. तर अशा मोक्षाकडे, असा मोक्षपद प्राप्त होण्यासाठी ज्या माऊलींनी काही ओव्या दिल्या त्या पाहू. या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज मीची केवळ हे तुझं श्रुतही आहे. ते म्हणतात की अशी ज्ञानयुक्त भक्तीने जर तू मला येऊन मिळालास तर तू माझ्याच रूपामध्ये तू विलीन होशील. हे मी तुला आधीही बऱ्याच वेळा सांगितलं. इथे तेच आता ज्ञान आणि भक्ती याच्यासाठी जी लागणारी श्रद्धा आहे, जो अभ्यास, वैराग्य, हे सगळं आपण जे आधी बघितलं, हे जर तुझ्याकडे असेल तर तू माझ्या रूपात मध्ये तू विलीन होशीलच. म्हणून माझी या भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी जाऊनी बैसे तो पोटी सायुज्याच्या. असा जो साधक मला येऊन भेटतो त्याची सगळी कर्म, त्या कर्मांचा क्षय होतो. ही ओवी वाचताना आपल्याला आधीच्या सगळे अध्याय आपल्या डोळ्यासमोर तळले पाहिजेत की कर्म करताना ते काय सांगतात. की निष्काम भावनेने, कर्तव्य बुद्धीने कर्म करून त्याच्यावरची आसक्ती आहे किंवा अहंकार आहे ते सगळं टाकून कर्तव्य भावनेने कर्म कर, सगळं मला अर्पण कर. असा मग तुझ्या कर्माचा क्षय होईल, माझ्या रूपामध्ये येऊन तू विलीन होशील. तेथ जाऊन या भूतदेशू सर्वत्र नमवैन मीची एकू ऐसे नी आश्रयो अत्यंतकू लासी माझा. अशी समदृष्टी तुला जेव्हा येईल की जिकडे तू भूतमात्रांमध्ये मलाच पाहशील, तेव्हा तुझा सगळ्यांमधला जो द्वेष आहे तो नाहीसा होईल. तू अतिशय नम्र भावाने सर्वांना वंदन करशील. का? कारण सगळीकडे मीच आहे. आणि अशी जेव्हा तुझी अवस्था होईल तेव्हा तुला खरोखर माझा आश्रय मिळेल. अत्यंत महत्वाची ते ओवी, अतिशय सुंदर ओवी आहे. म्हणजे हे कृष्णाने इतकं सगळं ज्ञान सांगितलंय, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, अशा सगळ्या गोष्टी अर्जुनाला सांगितल्या. आणि आता सांगायचं काहीच बाकी राहिलं नाही. म्हणजे मोक्ष म्हणजे काय हे सुद्धा त्याला सांगितलं. म्हणजे कृष्णाकडे जितकं ज्ञान होतं ते त्यांनी अर्जुनाला सांगितलं. तेव्हा त्यांची काय अवस्था झाली त्याचं इथे माऊली वर्णन करतात की हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदयी घातले. म्हणजे कृष्णाने स्वतःचं आणि अर्जुनाचं हृदय एक करून आपल्या हृदयामध्ये जे काही होतं, जे काही ज्ञान होतं ते अर्जुनाला दिलं. द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. आणि जे हे भक्त आणि भगवंत यांचं जे द्वैत होतं, कृष्ण आणि अर्जुन यांचं जे द्वैत होतं,
ते न मोडता म्हणजे वेगळ्या शरीरामध्ये राहून त्यांनी अर्जुनाला आपल्यासारखं केलं. कसं केलं, की ते जे सगळं जे ज्ञान होतं, जे काही कारणांमुळे जे नाहीसं झालं होतं, ते त्यांनी अर्जुनाला दिलं. आणि ह्या ओवीनंतर पण अशा बऱ्याच ओव्या आहेत, की ते त्या सोहळ्याचं वर्णन करतात, की म्हणतात, की समजा 2 अ, महासागर एकमेकांना भेटले. त्या ठिकाणी जो पाण्याचा महापूर येईल, तसा ह्या दोघांना आनंद झाला. कृष्णाच्या आनंदामुळे अर्जुन आनंदी झाला. अर्जुनाच्या आनंदामुळे कृष्ण आनंदी झाला. आणि तिथे परमानंदाचा महापूर आला. त्या अवस्थेमध्येच दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं. त्याच्या आधी अर्जुनाला स्वतःचं कर्म काय ते समजलेलं असतं. तिथून पुढे मग तो धनुष्य हातात घेतो, युद्ध होतं. ती गोष्ट आपल्याला माहितीच आहे. ह्या प्रसंगावरती येऊन भगवद्गीता संपते आणि माऊलींचे जे त्याचं जे वर्णन आहे ते संपतं. तर ह्याच्यामध्ये आपण मोक्ष या विषयाबद्दल थोडासा आपण विचार केला तर भगवंतांनी ते काय सांगितलं, की मोक्ष हे जर तुझं ध्येय असेल, तर ते ध्येय तू निश्चित कर पहिल्यांदा. त्याच्या तिकडे येण्याच्या मी तुला असंख्य वाटा दाखवून दिल्या. तुला काय करायचंय? तुला ध्येय निश्चित करायचंय. तिथे जाण्यासाठी दिशा निश्चित करायची आहे, मार्ग निश्चित करायचा आहे आणि प्रयत्न करायचे. यातली एक जरी गोष्ट तुझी चुकली, तर तू माझ्यापर्यंत येऊ शकणार नाहीस. म्हणजे प्रयत्न हे दिशा जरी बरोबर असेल आणि प्रयत्न केले नाहीस, तरी तू येऊ शकणार नाहीस. प्रयत्न करतोयस पण दिशा चुकली, तर तू येऊ शकणार नाहीस. पण प्रयत्न करताना सर्वात महत्वाची गोष्ट काय? तू मनबुद्धी साचेसी, जरी माझी स्वरूपी अर्पिसी, तरी मातेची गा पावसी ही माझी भाक. माझी भाक हे माझं वचन आहे. काय वचन आहे? तू प्रयत्न करताना मन आणि बुद्धी जर माझ्या स्वरूपी अर्पण केलीस, म्हणजे माझं स्मरण ठेवून तू कर्म केलीस, तर तू माझ्या स्वरूपामध्ये येणारच हे मी तुला वचन देतो. एकदा मन आणि बुद्धी अशा ब्रह्माच्या तत्वाच्या ठिकाणी स्थिर केली, तर आपोआप कर्म शुद्ध होत जातात. मन आणि बुद्धी शुद्ध झाली, की कर्म शुद्ध होतच जातात. का? तर त्याची पण एक जादू आहे, त्याची पण एक किमया आहे. त्याला आपण अंतरात्मा म्हणू शकतो, की इंग्लिशमध्ये कॉन्शियस म्हणतात. ते कॉन्शियसची इथे एक सुंदर व्याख्या आहे. An inner feeling or voice viewed as or acting as a guide to the rightness or wrongness of one's behavior. थोडक्यात आपण सतसत विवेक बुद्धी असं म्हणू शकतो. कुठलाही मनुष्य जगामध्ये कुठेही त्याचा जन्म झाला, कधीही जन्म झाला, त्याच्यामध्ये सतसत विवेक बुद्धी ही दिलेली असते भगवंताने. आता ती जागवायची की तिचा अव्हेर करायचा हे प्रत्येकावर. पण या सतसत विवेक बुद्धीमुळे या कॉन्शियस मुळेच ती जी ओवी आहे की तू मन आणि बुद्धी मला अर्पण कर, मग आपोआप त्या कॉन्शियसच्या जोरावरती तुझी कर्म शुद्ध होणारच. त्याच्यामध्ये म्हणजे हे निर्विवाद आहे. आणि म्हणून भगवंत इथे वचन देऊ शकतात. की त्यांनी असं काही नुसती आशा नाही दाखवली. त्यांनी सांगितलं की हे वचन देतो. मन बुद्धी साचेसी, शुद्ध मन आणि बुद्धी मला अर्पण कर. तुझी कर्म शुद्ध होतच राहतील आणि मग तू माझ्या स्वरूपामध्ये येऊन मिळशील. समजा वयोमानानुसार आपली मन आणि बुद्धी शुद्ध आहे. आपण प्रयत्न करताना काया, वाचा, मनाने माणूस थकला, तर त्याच्याबद्दल माऊलींनी काय सांगितलं? "वरी आपुलिया स्मरणाची उवाईली, हिवा ऐसी करी सावली." म्हणजे तू शरीराने थकलास, मनाने थकलास, पण बाकी सगळं करतोयस. भगवंत काय करेल? मी तुझ्यावरती माझ्या स्मरणाची सावली टाकीन. कशी सावली? की अतिशय शांत, ज्या सावलीने तुला प्रसन्न वाटेल, अशी ती शांत सावली, ती शाल मी तुझ्या अंगावरती टाकीन आणि ऐसीनी नित्य बुद्धी संचली मी आणि तयाते, आणि मी तुला हळुवारपणे माझ्याकडे घेऊन येईन. म्हणजे आई आपल्या बाळाला गुंडाळून कशी स्वतःच्या कुशीमध्ये घेते, अतिशय प्रेमाने, शांतपणे, अलगदपणे घेते, तसा मी तुला माझ्याकडे आणीन. हे भगवंत आपल्याला वचन देतात. 18व्या अध्यायातला जो उत्तरार्ध आहे आणि त्याच्यातला जो मोक्ष विषय आहे, त्यातले हेच दोन महत्वाची जी तत्व आहेत, की विहित कर्म म्हणजे काय, स्वधर्म म्हणजे काय हे समजणं आणि स्वधर्म करून मोक्ष कसा मिळतो ह्याचं जे वर्णन केलं आहे, हे विषय कळणं हेच 18व्या अध्यायाच्या उत्तरातल्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
तर तिथून पुढे भगवद्गीता संपते. मग माऊलींनी पसायदान म्हटलं. आपण पसायदान प्रत्येक अभ्यास वर्गाच्या शेवटी म्हणतो. आज त्याचा थोडासा अर्थ बघूया. पसायदान हे संपूर्ण माऊलींचे विचार आहेत. सुरुवातीची ओवी काय, की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. प्रार्थना कोणाची करतायत? विश्वात्मक देवाची करतायत. इथे माऊलींबद्दल जर काही प्रश्न असतील, माऊलींचे विचार व्यापक होते का? माऊलींना समदृष्टीचं त्यांच्या दृष्टीने किती महत्व होतं, हे सगळं या पसायदानाला मिळतं. त्यांनी प्रार्थना कोणाची केली, की विश्वात्मक, या विश्वामध्ये पुरून उरलेला जो देव आहे, त्यांनी पांडुरंगाची प्रार्थना केली नाही, त्यांनी कृष्णाची प्रार्थना केली नाही. हा जो माझा वाग्यज्ञ आहे तो आता संपूर्ण झाला, त्याच्यावर तुम्ही संतुष्ट होऊन तोषोनी मज द्यावे पसायदान, तुम्ही मला वरदान द्या. आता ते भगवंताकडे मागतात. काय मागतात? सुरुवातीला असे काय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. सर्वात पहिल्यांदी वरदान मागताना त्यांचं लक्ष कुठे गेलं, की जे दुष्ट लोक आहेत त्यांच्यामध्ये जी व्यंकटी आहे, त्यांच्यामध्ये जी विकृती आहे, त्यांच्यामध्ये जी अवगुण आहेत ते सांडो. तया सत्कर्मी रती वाढो. त्यांच्यामध्ये जो चांगुलपणा आहे त्याला गती मिळो असं नाही म्हटलंय, त्यांना म्हटलं वाढो म्हटलंय. ती जी गती आहे त्यांच्यामध्ये चांगलं करण्याची जी बुद्धी आहे त्याच्यामध्ये वाढ हो. म्हणजे मी आधी जे कॉन्शियस म्हणून जे सांगितलं होतं, की हा कॉन्शियस प्रत्येकाकडे असतो, त्याच्याच आधारावरती ही ओळी दिसते, की त्यांनी रती मिळो असं नाही म्हटलं, रती वाढो असं म्हटलं. सर्वात पहिल्यांदा त्यांना दुष्टांची आठवण झाली. म्हणजे आईला पण समजा एक सुदृढ मूल असेल आणि एक मूल समजा आजारी असेल, आईचं लक्ष कोणाकडे जाईल पहिल्यांदा, किंवा जास्त लक्ष कोणाकडे जाईल? ती म्हणाल की सुदृढ मूल ठीक आहे, हे व्यवस्थित आहे, त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची मला गरज नाहीये. तिचं लक्ष आजारी मूल आहे त्याच्याकडे जातं. कृष्ण काय म्हणतो, की विनाशायच दुष्कृता, साक्षात भगवंत म्हणतो की मी दुष्टांचा विनाश करेन. इथे माऊली म्हणतात की दुष्टांचा कसं, दुष्टांमधला जो वाईटपणा आहे तो जाऊ दे, आणि त्यांची जी चांगली भावना आहे, चांगली बुद्धी आहे ती वाढू. हाच फरक देवामध्ये आणि संतांमध्ये. पुढे माऊली म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. या संपूर्ण भूत मात्रांमध्ये मैत्र भाव जो आहे तो वाढीला लावो. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जी वांछिल ते तो ते लाहो प्राणी जात. म्हणजे या जगातला जो अज्ञान रूपी अंधकार आहे तो त्याचा नाश हो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. संपूर्ण विश्वामध्ये स्वधर्माचा सूर्य आणि त्याचा उजेड म्हणजे हा आत्मज्ञानाचा प्रकाश, ज्ञानाचा जो प्रकाश आहे तो संपूर्ण विश्वामध्ये पडो. महाराष्ट्रात पडो, देशात पडो, का संपूर्ण विश्वात पडो, इथे व्यापक दृष्टी दिसून येते. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. संपूर्ण प्राणी जात्रामध्ये म्हणजे मनुष्यांनाच नाही, संपूर्ण जे प्राणी भूत मात्र आहेत त्यांना जे जे पाहिजे असेल त्याचा त्यांना लाभ हो. किती मोठं मन आहे त्यांचं. कसा लाभ हो? वर्षात सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. संपूर्ण विश्वावरती मंगलमय विचारांचा वर्षाव करणारे जे ईश्वरनिष्ठ, जे सात्विक, जे सज्जन लोक आहेत त्यांचा जो समुदाय आहे, मांदियाळी म्हणजे समुदाय, त्या समुदायाची भेट सगळ्या जगाला, सगळ्या भूतमात्रांना त्यांची भेट हो. म्हणजे आपण म्हणतो की सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. त्याच इथे त्यांनी महत्व सांगितलं, की सगळ्या भूतमात्रांना असे जे सज्जन माणसं आहेत, जे संपूर्ण जगावरती मंगलमय विचारांचा वर्षाव करतात त्यांची भेट हो. आणि त्यांचं पुढे वर्णन करतात. असा समुदाय म्हणजे कसा आहे, चला कल्पतरूंचे अरव, चेतना चिंतामणीचे गाव. आपण कल्पवृक्ष म्हणतो की त्या वृक्षाखाली बसले की सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तर हे म्हणतात की हे असे सज्जन म्हणजे कसे आहेत, की अशा कल्पवृक्षांची बागच आहे, एकच नाही असंख्य कल्पवृक्ष आहेत. चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणीचं पण असंच महत्व आहे की चिंतामणी हातात असताना काही इच्छा केली तर पूर्ण होते. तर हे म्हणतात की हे एकच नाही, असं चिंतामणीचं गाव आहे. बोलत जे अर्णव पियुषाचे, अमृताचा सागर आहे. चंद्रमय जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरती. असे सज्जन म्हणजे हे कसे आहेत, की चंद्र आपण बघतो की चंद्र किती सुंदर आहे, किती शीतल आहे, किती शांत आहे. सज्जन म्हणजे ज्याच्यावर कलंक नाही असा चंद्र. सूर्यापासून सगळं जग निर्माण झालंय, पण सूर्यापासून दाह होतो. म्हणतात असे सज्जन म्हणजे कसं आहे, ज्या सूर्याने दाह होत नाही असा सूर्य.
ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होती. अशा सज्जनांची सर्व प्राणी मात्रांमध्ये त्यांची भेट होऊन ते सर्व प्राणी मात्रांना आवडते होत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन इतिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. या त्रैलोक्यातले सगळे प्राणी मात्र सुखी होऊन त्यांना आदिपुरुष म्हणजे जे ब्रह्माचं मूळ स्वरूप आहे त्याच्या स्मरणामध्ये त्यांचं अखंड स्मरण त्यांच्यामध्ये राहो. आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावेजी. आणि हा ग्रंथ म्हणजेच ज्यांचं जीवन आहे अशा लोकांसाठी ते काय म्हणतात, त्यांचं इह परलोकी त्यांना ते यशस्वी होत, त्यांना जे काही ज्ञान पाहिजे ते मिळो, त्यांचा विजय हो. आणि शेवटी अशी प्रार्थना करून तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान कसा येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ही सगळी प्रार्थना ऐकून त्यांचे जे गुरु आहेत निवृत्तीनाथ ते म्हणतात की मी संतुष्ट झालो तुझ्या वाग्यज्ञानी आणि हे तुला वरदान देतो. हे शब्द ऐकल्यावर ज्ञानेश्वर महाराज अतिशय सुखी होता. म्हणजे आनंद, आनंद ह्या शब्दाचा अर्थ तिथे कळत, परमानंद. की त्यांनी इतक्या व्यापक दृष्टीने इतक्या मोठ्या मनाने संपूर्ण जगासाठी ही प्रार्थना केली आणि त्याचं वरदान त्यांच्या गुरूंनी त्यांना दिलंय की मी हे तुला वरदान देतो. किती त्यांना आनंद झाला असेल. तर हा या पसायदानाचा अर्थ आहे. तर आपण बघितलं की सुरुवातीपासून पहिल्या अध्यायापासून माऊलींनी किती सुंदर हे सद्विचारांचं देऊळ उभारलं. प्रत्येक अध्यायामध्ये त्यांच्या ओवीमध्ये प्रत्येक विचारामध्ये त्यांची व्यापकता दिसून येते, त्यांची प्रगल्भता दिसून येते. किती शाश्वत तत्वांबद्दल त्यांनी सांगितलंय, भव्य दिव्य तत्वांबद्दल सांगितलंय. अशा विचारांची शिकवणूक त्यांनी दिली. माऊली जेव्हा अशा आत्मज्ञानाने परिपूर्ण झाल्या त्यांचं ज्ञानाचं तेज इतकं वाढलं की त्यांचा विरह साक्षात भगवंताला सुद्धा सहन झाला नाही आणि 21 वर्षाच्या कोवळ्या वयामध्ये भगवंतांनी त्यांना आपल्याकडे आणून ठेवलं. तर माऊलींनी आपल्याला इतके सुंदर विचार देऊन सद्विचार रूपी देऊळ बांधलं आणि त्याच्यावरती मोक्ष म्हणजे त्याग आणि संन्यास या विषयामध्ये अजून मोक्ष हा विषय आपल्याला समजावून सांगितला आणि त्या कळसाला अजून शोभा दिली. या ज्ञानेश्वरीच्या स्वरूपाने आपल्याला ह्या सद्विचारांचा वारसा मिळाला. ह्या वारशाचा स्वतःच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी आपण कसा उपयोग करायचा हे आपण ठरवायचं. इतके परिश्रम, इतका त्रास सहन करून माऊलींनी हे ज्ञान भांडार आपल्याला दिलं. तर प्रत्येक साधकाचं नवे नवे प्रत्येक मनुष्याचं हे कर्तव्य यातले जे विचार त्यांनी सांगितले त्याचा अंगीकार करावा आणि स्वतःची उन्नती करून संपूर्ण समाजाचा उद्धार करावा. आणि हेच मी म्हणेन की हेच आपलं कर्तव्य आहे, हाच मनुष्य धर्म आहे आणि ह्यालाच भूतदया म्हणतात. तर इथेच ज्ञानेश्वरी एक पारायण आहे ते पूर्ण होतं. इति ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां अष्टादशो अध्याय इति भावार्थ दीपिका समाप्ता. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. आज आपल्याला अजून एक छोटासा कार्यक्रम करायचा की इतका सुंदर आपला बऱ्याच अनपेक्षित रित्या झालेला हा जो अभ्यास वर्ग आहे तो आज पूर्ण झाला आणि या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचा एक पारायण पूर्ण झालं. तर हा एक अतिशय महत्वाचा दिवस आहे. तर याच दिवशी म्हणजे ज्या थोरा मोठ्यांच्या कृपाशीर्वादाने हा अभ्यास वर्ग फळाला आला त्या थोरा मोठ्यांना या अभ्यास वर्गाचं मला समर्पण करायचं. तर एक तो छोटासा एक कार्यक्रम करूया की ज्यांच्यामुळे मी हा अभ्यास वर्ग करण्याची जी कल्पना माझ्या डोक्यात आली ते माझे ज्ञानेश्वरीचे गुरु. आता त्यांना गुरु म्हटलेलं आवडत नाही त्याच्यामुळे मी मार्गदर्शक किंवा शिक्षक हा शब्द वापरेन. पण सर्वार्थाने ज्या व्यक्तीमुळे मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला लागलो आणि त्याच्यावरती बोलण्याची कल्पना ज्यांनी मला दिली ते मार्गदर्शक, त्यांना मी हा अभ्यास वर्ग समर्पण करतो. आणि आगाशे काकांबद्दल सांगायचं की ती 25-30 वर्षाचा ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास त्यांनी स्वतः अभ्यास करून 20-25 वर्ष ती अविरत प्रवचन करतात. म्हणजे चालती बोलती ज्ञानेश्वरी असंच समजा. अशा भल्या माणसाचा अशा सज्जन माणसाचा दैवयोगाने आमची
आमच्या कुटुंबाची ओळख झाली. माझी त्यांच्याशी ओळख झाली. प्रत्येक वेळेला मी भारतात गेलो तर त्यांची भेट ही नक्कीच फोनवरती पण बऱ्याचदा त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यांच्यामुळे माझ्या वडिलांना ज्ञानेश्वरीची आवड उत्पन्न झाली आणि त्याच्यामुळे मला आवड उत्पन्न झाली. असं करत एकदा असंच भारतामध्ये गेलो होतो तेव्हा 21 एप्रिल 2016 अतिशय अनपेक्षितरित्या माझा भाऊ, ज्याला मी आप्पा म्हणतो, तो मला आकाशिकांकडे घेऊन गेला. म्हणजे प्रत्येक माझ्या भारताच्या भेटीमध्ये आकाशिकांची भेट होतेच. पण त्यावेळेला असं खूप कठीण वाटत होतं. आकाशी काकांना दुसऱ्या दिवशी कुठेतरी जायचं होतं आणि आदल्या दिवशी बराच उशीर झाला होता. मला वाटतं आम्ही 11:00-11:30 वाजता आप्पांनी काकांना फोन केला, "काका विकास आलाय, तर आपण भेटूया का?" तर काका म्हणाले, "या." आणि मला ते खूपच अगदी अवघड वाटलं, की इतक्या उशिरा कशाला जायचं? 11:00-11:30 म्हणजे कोणाच्या घरी जायची वेळ आहे का? आणि काकांना दुसऱ्या दिवशी पहाटे उठून कुठेतरी जायचं होतं. मग मी नकोच म्हणत होतो. तरी सुद्धा आप्पा म्हणाला आणि आकाशी काकांनी अगदी आग्रह केला, की "तुम्ही याच." 21 एप्रिल 11:00-11:30 आमचं बोलणं चालू झालं. बऱ्याच वेळा असं बोलत मध्यरात्र झाली आणि आकाशी काकांना काय वाटलं माहीत नाही. आणि त्याच्या आधी असं बऱ्याच वेळा झालेलं, की फोनवर असो किंवा समोरासमोर असो, की मला जे प्रश्न विचारायचे असतात किंवा जे डोक्यात प्रश्न असतील, ते न विचारता आकाशी काका उत्तरं द्यायचे. किंवा आकाशी काकांना जे मला सांगायचं असेल, की "विकास असं कर, तसं कर." तर त्याचं मी आधीच सांगायचो, "हो काका हे केलंय. असा अभ्यास करून झालाय." तर तिकडे असं शिक्षक आणि विद्यार्थी यांची एक मस्त ताळमेळ जुळून आली. 22 एप्रिल उजाडला. आकाशी काकांना काय वाटलं माहीत नाही. त्यांनी सांगितलं, की "विकास आता तू बोलायला चालू कर." तर मला काहीच कळेना. बोलायला चालू कर म्हणजे काय? अभ्यास करणं एक वेगळी गोष्ट आहे. तर बोलायला चालू कर. ते म्हणाले, "नाही, तुझा आता अभ्यास झालाय, तू तयार झालायस. तू ज्ञानेश्वरीवरती बोलायला चालू कर." आणि माझी एक खूप वर्षांपासूनची इच्छा आहे, की तरुण पिढीला याचं ज्ञान जास्तीत जास्त मिळावं. तर त्याच्या दृष्टीने तू आता प्रयत्न चालू कर. 22 एप्रिल म्हणजे हनुमान जयंती होती. हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर त्यांनीही मला गुरु आज्ञा दिली. तिथून पुढे मी बरेच प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातूनच हा अभ्यास वर्ग निष्पन्न झाला. हा अभ्यास वर्ग चालू झाल्यानंतर जेव्हा आकाशी काकांना फोन केला होता, तर त्यांचा आनंद म्हणजे गगनात मावणार नाही इतका त्यांना आनंद झाला होता, की ते म्हणाले, की अ, इतका म्हणजे माझ्या आयुष्यात लक्षात राहण्यासारखा हा दिवस आहे, की ज्या घटनेची, ज्या प्रसंगाची मला इतके दिवस वाट बघत होतो, की कोणीतरी तरुण पिढीमध्ये ज्ञानेश्वरीवरती बोलायला चालू करावं. ते तू मनावर घेतलास आणि बोलणं चालू केलंस. त्याच्यामुळे खूप म्हणजे बरेच त्यांनी शब्दरूपी त्यांनी अशी शाबासक्या दिल्या होत्या, की त्यांचे ते बोल ऐकून मी धन्य झालो. ते आपण म्हणतो, की "तत्सुखे सुखीत्वं प्रेम लक्षणम." त्यांचं सुख बघून मला अजून आनंद झाला आणि माझे प्रयत्न बघून त्यांना आनंद झाला. त्याच्यामुळे हा अभ्यास वर्ग सर्वप्रथम मी त्यांना अर्पण करतो. पुढे माझी आई. तर आईबद्दल कितीही सांगितलं तरी ते कमीच आहे. पण आई म्हणजे सर्वात पहिला गुरु. जे काही मिळालं ते आईकडून मिळालंय. अगदी जन्मापासून संस्कार, प्रेम, माया, प्रोत्साहन हे सगळं आईपासून मिळालंय. अध्यात्माची आवड आमच्या संपूर्ण कुटुंबाला आईमुळे लागली आहे. आईमुळेच बऱ्याच संतांची आमची ओळख झाली. आईमुळेच बऱ्याच संतांचे पाय आमच्या घराला लागले. त्यांचे जे सद्विचार आहेत ते आमच्या कानावरती पडले. आईमुळेच संपूर्ण कुटुंबाची आकाशी काकांशी भेट झाली. आईचं महत्त्व आमच्या जीवनामध्ये ते सांगणं शब्दामध्ये खूपच कठीण आहे. पण आई एक नेहमी आम्हाला सांगते, की कुठलीही गोष्ट एकदा जर करायची ठरवली, तर ती मनापासून करायची. मग तिकडे असं मागे राहायचं नाही. तर तोच एक विचार डोक्यामध्ये ठेवून सुरुवातीला जेव्हा आकाशी काकांनी मला सांगितलं, की ज्ञानेश्वरी बोलायला चालू कर. हे 4 वर्ष हे माझ्या मनावरती ओझं होतं, की मी बरेच प्रयत्न करतोय. माझ्यापासून होत नाहीये. ते दडपण ठेवून. पण ते आईचे जे शब्द आहेत ते डोक्यात ठेवलं, की मनापासून कर, मनापासून कर. म्हणून हा अभ्यास वर्ग फळाला येण्यामागे माझ्या आईचं मोठं योगदान आहे. म्हणून मी माझ्या आईला हा अ, अभ्यास वर्ग अर्पण करतो. पुढे माझे वडील, दादा. आणि दादांबद्दल सांगायचं तर दादा अक्षरशः 100% कर्मयोगी. म्हणजे जोपर्यंत काम करत होते, तेव्हा वर्क इज वर्शिप अशा पद्धतीने त्यांनी काम केलं. रिटायरमेंट नंतर हळू त्यांना अध्यात्माची आवड निर्माण झाली. मालाडला राम मंदिरामध्ये जाऊन जेव्हा आगाशी काकांची प्रवचनं ऐकायला लागले,
तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरीची आवड निर्माण झाली. त्या आवडीतून वडिलांनी 100 पेक्षा वर वेळा ज्ञानेश्वरी वाचली. 108 वेळा त्यांनी असे बरेचसे ग्रंथ वाचले. त्यातले काही वेळा तुकाराम गाथा वाचली. 100 पेक्षा वर त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली. आणि वडिलांचं वाचणं म्हणजे कसं, जसं वर्क इज वर्शिप, तसं वडील पण कुठलीही गोष्ट करायची म्हणजे अतिशय मनाने करायची. तर ती प्रत्येक गोष्ट वाचताना, प्रत्येक ओवी वाचताना आणि विचार करा 100 वेळा, हे 15-20 वर्षामध्ये त्यांनी 100 वेळा वाचली. ती ओवी त्यांच्यामध्ये इतकी मुरली, म्हणजे त्यांनी खरोखर ज्ञानेश्वरी आत्मसात केली. हे नुसतं वाचणं वेगळं आणि आत्मसात करणं हे वेगळं आहे. आणि हे का सांगतो की हे ज्ञानेश्वरी वाचत वाचत त्यांच्या वृत्तीमध्ये, त्यांच्या चित्तवृत्तीमध्ये जे फरक झाले, ते आम्ही समक्ष बघितले. त्याच्यामुळे मला तरी कधीच असा प्रश्न येत नाही, की ज्ञानेश्वरी वाचून काय मिळवायचंय? किंवा ह्या ओवीचा अर्थ काय? दादांनी आम्हाला सांगितलं, की ज्ञानेश्वरी वाचून, ज्ञानेश्वरीचा अंगीकार करून माणसामध्ये काय फरक पडतो, हे समक्ष आम्हाला बघायला मिळालं. म्हणजे आपण गूळ किती गोड आहे याचं हजारो पानांमध्ये जरी वर्णन केलं, तरी सुद्धा त्याची तोड गूळ खाल्ल्याला येत नाही. म्हणजे गूळ खाल्ल्याशिवाय ते कळत नाही. दादांनी आम्हाला दाखवून दिलं, की गूळ खाणाऱ्या माणसाला किती आनंद होतो, त्याच्यावर काय परिणाम होतात, ते आम्ही स्वतः बघितलं. म्हणजे दादांच्या 75च्या वेळेला मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं होतं. तर त्यांचे गुणविशेष सांगताना मला ज्ञानेश्वरीशिवाय कुठलाच पर्याय दिसला नाही. ज्ञानेश्वरीतल्या असंख्य ओव्या मी दादांचे गुणविशेष म्हणून म्हटल्या. स्थितप्रज्ञ हा एक सर्वात महत्वाचा गुण होता. त्याच्याबद्दल सांगितलं. तर ज्ञानेश्वरी वाचून दादा अतिशय सत्वशील, म्हणजे सत्वशुद्धीचे धाम आपण म्हणतो ना, तशी दादा झाले. तर अशा सत्वशील माणसाचा सहवास होणं, क्षणिक सहवास होणं हे दुर्मिळ आहे. अशा माणसाचा जास्त सहवास लाभणं ते अतिशय दुर्मिळ आहे. आणि असा माणूस वडील म्हणून लाभणं ते त्याच्याही पेक्षा दुर्मिळ आहे. आणि असा दुर्मिळ योग आमच्या जीवनामध्ये आला. त्याच्यामुळे मी दादांना हा अभ्यास वर्ग समर्पित करतो. अजून एक एक सुंदर योगायोग आहे, की आगाशे काका आणि दादा, म्हणजे आपण ऋणानुबंधाच्या गाठी म्हणू, की हे प्राथमिक शाळेमध्ये गिरगावमध्ये एकाच शाळेमध्ये होते, आर्यन एज्युकेशन सोसायटी. तिथे होते. तिथे नुसतं बघून एकमेकांशी ओळख होती. असे काही घनिष्ठ संबंध नव्हते. तिथून पुढे दादा मालाडला आले कामानिमित्त. आगाशे काका बोरिवलीला राहायला गेले. 50-55 वर्ष दोघांचा काहीच संबंध नाही. आणि लक्षातही नाही असा कोण माणूस आहे म्हणून. आगाशे काका जेव्हा मालाडला ज्ञानेश्वरी सांगायला यायचे, दादा ज्ञानेश्वरी ऐकायला जायचे. आणि मग तिथे एकदा आगाशे काकांच्या डोक्यात आलं, की हे पवारताईंबरोबर जे गृहस्थ येतात, त्यांचा चेहरा असा ओळखीचा वाटतो. तर आगाशे काकांनी विचारलं, की "पवारताई हे कोण आहेत?" ते म्हणाले, की माझे यजमान." मग आगाशे काका आणि दादा बोलायला त्यांनी चालू केलं. मग त्यांच्या हळू तुम्ही कुठे होता, चेहरा ओळखायचा वाटतो, असं करत त्यांना कळलं, की आपण दोघं एकाच शाळेमध्ये होतो आणि तो गोरा-गोमटा मुलगा म्हणजे तूच, अशी त्यांना ओळख झाली. तिथून दादांना ज्ञानेश्वरीची आवड निर्माण झाली. तिथून मला आवड निर्माण झाली आणि तिथून हा अभ्यास वर्ग फळाला आला. तर असा हा एक सुंदर योगायोग आहे. तो आमच्या जीवनात आला. अजून एक सुवर्ण योग आहे आजच्या दिवसाचा. आजच्या दिवसाचं महत्त्व काय? ते आता मी इथे सांगतो, की ह्या अभ्यास वर्गाचा प्रारंभ, याची सुरुवात 11 ऑक्टोबर 2020 ला झाली, गेल्या वर्षी. 11 ऑक्टोबर हा आगाशे काकांचा वाढदिवस. हे काहीही ठरवून केलं नव्हतं. म्हणजे इतके 4 वर्ष मी स्ट्रगल करत होतो. काय करायचं, कसं करायचं? मला ज्ञानेश्वरीबद्दल ऐकायची आवड आहे अशी कोणीच लोकं मिळत नव्हते. म्हणून मी बरेच प्रयत्न केले. कदाचित प्रयत्नांमध्ये कमी पडली असेल, पण होत नव्हतं. आणि अचानकपणे, आणि आपण पुढल्या रविवारी याच्याबद्दल थोडं बोलूया, की अतिशय अनपेक्षितरित्या सप्टेंबरमध्ये हा विचार डोक्यात आला आणि 11 ऑक्टोबर या दिवशी अभ्यास वर्ग चालू केला. माझ्या मनामध्ये तेव्हा सुद्धा खात्री नव्हती, की हा चालेल की नाही. पहिला अभ्यास वर्ग झाल्यानंतर मी आगाशे काकांना फोन केला, याच्याबद्दल मी आधी म्हटलं. त्यांना इतका आनंद झाला, की त्यांच्या आयुष्यातला एक सर्वात महत्त्वाचा, सर्वात आनंदाचा क्षण, अशी त्यांनी मला शाबासकी दिली. याचा प्रारंभ 11 ऑक्टोबरला झाला. आज याचा समारोप होतोय. आज 30 मे 2021
आज दादांची दुसरी पुण्यतिथी आहे. म्हणजे 2 वर्षापूर्वी याच दिवशी दादांना देवाज्ञा झाली. दादांनी जसं आयुष्य जगलं आणि त्याचा ज्ञानेश्वरीचा त्याच्यावरती भरपूर मोठा प्रभाव आहे. आणि दादांनी आम्हाला दाखवून दिलं, की एक माणूस म्हणून कसं जगावं, एक आदर्श माणूस म्हणून कसं जगावं, एक अर्थपूर्ण, समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य कसं जगावं, हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलं. अशा ज्ञानेश्वरीनी परिपूर्ण असलेल्या माणसाची त्यांना जेव्हा देवाज्ञा झाली, तेव्हा त्यांच्यापासून ताटातूट झाली. त्या दिवशी ताटातूट या शब्दाचा अर्थ कळला. त्या दिवशी पोकळी या शब्दाचा अर्थ कळला. आणि त्यामुळे ज्या वेदना झाल्या, त्या वेदनांना फुंकर घालायला ज्ञानेश्वरी जाऊन आली. तेव्हा बऱ्याचशा ओव्या अशा डोळ्यासमोरून तरळून जायच्या. त्यातली एक महत्वाची ओवी, जिनी मला खूप आधार दिला, ती ही की पै आपुले जे साचे, ते कल्पांतीही न वचे, हे जाणून गताचे न शोचिसो. 12व्या अध्यायातली ओवी आहे, की जी आपली वस्तू असते, ती कल्पांतीही त्याचा नाश होऊ शकत नाही. ही ही जर श्रद्धा असेल, ही जर जाणीव असेल, तर त्या व्यक्तीच्या जाण्याने कधीच शोक करू नये. या ओवीनी म्हणजे असं मला शब्दात ते सांगता येणार नाही, पण या ओवीनी इतका आधार मिळाला, की दादा कुठे गेले नाहीयेत. म्हणजे देहरूपाने गेले असतील, पण दादांच्या निर्वाणीच्या वेळेला सुद्धा माझ्या डोळ्यासमोर असं चित्र होतं, की ज्ञानेश्वरी जगलेल्या या सद्गृहस्थाला माऊलींनी अलगदपणे आपल्या मांडीवर घेतलं. तर अशी जी भावना निर्माण झाली आणि मग अशा बऱ्याचशा ओव्या आणि त्यातली ही एक महत्वाची ओवी, की दादा कुठेच गेले नाही. त्याच्यामुळे हा जो सुवर्ण योग आहे, की आगाशे काकांच्या वाढदिवसाला या अभ्यास वर्गाची सुरुवात आणि दादांच्या दुसऱ्या पुण्यतिथीच्या दिवशी या अभ्यास वर्गाचा शेवट होणं हा खरोखर सुवर्णयोग आहे. यातली कुठलीही गोष्ट मी ठरवून केलेली नाही. आणि अजूनही महत्वाची गोष्ट म्हणजे हा सगळा अभ्यास वर्ग माझ्या आईच्या साक्षीने झाला. म्हणजे माझ्या आयुष्यातले जे 3 महत्वाच्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांचा योगदान या अभ्यास वर्गाला लागलं. आणि आईला सगळे अभ्यास वर्ग तिने ऐकले, बघितले आणि त्याच्यावरती तिने जे काही मला प्रतिक्रिया द्यायची होती ती दिली. म्हणून हे जे माझ्या आयुष्यातले जे थोर व्यक्तिमत्व आहेत, त्यांची साथ लाभून हा जो अभ्यास वर्ग फळाला आला आणि हा जो सुवर्णयोग या दिवसांनी झाला, त्याच्यामुळे मी खरोखर कृतार्थ झालो. आणि इथून पुढे माझं जे ध्येय होतं, की टू मेक माय क्रिएटर्स प्राउड, तर जे काही योग आले आणि यांच्या कृपाशीर्वादाने मी काही गोष्टी करत गेलो, तर मी खरोखर याच्यामध्ये कृतार्थ झालो, धन्य झालो. तर ही या अभ्यास वर्गाची आणि आजच्या दिवसाची महती आहे. तर आपलाच ज्ञानेश्वरीचा अभ्यास वर्ग संपतोय. पुढल्या रविवारी आपण एक छोटासा एक सेशन ठेवूया. तिथे मी आपलं मनोगत आणि आभार व्यक्त करीन आणि जे काही आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन जे श्रोते आहेत, त्यांनी सुद्धा आपापली प्रतिक्रिया व्यक्त करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आज आपण पसायदानाचा अर्थ बघितलाच आहे. तर मी मुद्दामून पसायदान इथे स्क्रीनवर ठेवलाय. तर माझी तुम्हाला विनंती असेल, की माऊलींचे जे शब्द आहेत, त्या शब्दांकडे बघा. मनाच्या दृष्टीने बघा. त्यांची स्पंदनं त्यांची जाणीव करून घ्या. आणि मग हे पसायदान म्हणा. मग माऊली म्हणजे काय? किती व्यापक त्यांची विचारसरणी आहे, हे कळेल. तर असो, याच विचारावरती आपण आजचा अभ्यास वर्ग आणि हा उपक्रम याची सांगता करूया. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे, पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेटतू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव, पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी ती लोकी. भजिजो आदी पुरुषी, अखंडित.
आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय जय गुरुदेव दत्त.